सतेज दुसरा रणी हरि समान ज्याचे बल वशिष्ठ सम सर्वदा तधीह्य चित्त ते निर्मल असे असुनिया खरे भरी भरी पिसा भासतो तया गुरु गजानन प्रति सदा गणू वंदितो। उपस्थित माता भगिनी, माझे मित्रवर्य, दादा आणि बाकी सगळे भक्तगण, सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो आणि आजची आपली प्रवचन सेवा आपण सुरू करूया तुमच्या अनुमतीने। आणि आज आपलं प्रवचन मालेचं पहिलं पुष्प आहे ते आपण सुरुवात करूया। प्रवचन मालेचं शीर्षक आहे महाभारतातील भगवान श्रीकृष्ण। या शीर्षकामध्ये महाभारतातील श्रीकृष्ण याला एक विशेषण लावलं आहे मी, ते आहे भगवान श्रीकृष्ण। महाभारतातील भगवान श्रीकृष्ण। 3 दिवस आपली ही कीर्तन सेवा, आपली प्रवचन सेवा चालू राहील। आपण सर्वांनी आनंदाने इथे उपस्थित राहावं आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणित करावा ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आजची आपली कीर्तन सेवा सुरू करूया। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकार कारे हे तिन्ही एकवटले जेथे शब्द ब्रह्म तेथे कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायु कामार्थसिद्धये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। ज्ञानेश्वर माऊली की जय। संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय। संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय। प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज की जय। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। संत लालूजी महाराज की जय। सब संतन की जय। अंबा एक वीरा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। या प्रवचन मालेवर विषयात शिरण्यापूर्वी
नेहमीच माझं पद्धत आहे किंवा प्रघात आहे, एक 10 मिनिटाची विषयाची झाडाझडती घेऊया आणि लगेच मी चालू करतो. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे, तरी पुन्हा पुन्हा मी सांगतो. माझी ख्याती आहे, जे न बोलायचे तेच मी बोलतो, मीच माणूस नाही भला यारो. तरी पुन्हा सांगतो की हा आजचा जो विषय आहे याचं मूळ शीर्षक आहे जय नावाचा इतिहास. हा रचला श्री वेदव्यासांनी. वेदव्यासांनी रचल्यानंतर ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना विनंती केली की ब्रह्मदेवा, माझ्या मस्तिकामध्ये मी अंतःकरणात एक माझ्या कुळाची एक कथा सांगितलेली आहे आणि तुमची अनुमती, तुमचा आशीर्वाद घ्यायला मी आलो. त्याच्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, रचली आहे तू, स्वागत आहे, स्वागत आहे. या रचली आहेस तू, हे कबूल आहे, परंतु ते तुला लिहावं तर लागेल कशावर तरी. लिहिल्याशिवाय बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचेल कसं? तर काय काय करणार, कसं लिहिणार, कोण लिहिणार? पुष्कळ त्यांनी विचार केला. बृहस्पतीला बोलवायचं का, अमुक बोलवायचं का? शेवटी व्यासजींनीच ब्रह्माला म्हटलं, म्हणे तुमची जर इच्छा असेल, मनात असेल, तर माझी इच्छा अशी आहे की हे ज्या शुद्ध पतित पावन अंतःकरणाने मी लिहिलेलं आहे, एक एक शब्द खरा लिहिलेला आहे, एका ठिकाणी पण विसंगती दिसणार नाही असं मी लिहिलेलं आहे. मग तितकाच शुद्ध बुद्धीने अतिशय तीक्ष्ण असलेला असा लेखक मला दे. तर तुझ्या मनात काय आहे, ब्रह्मदेवाने विचारला. तर व्यास म्हणे, आता बुद्धीची देवता जी आहे ते 2 आहेत, एक सरस्वती आहे आणि एक गणेशजी आहे. सरस्वतीजी तुमच्या सेवेत असतात, माझ्या सेवेला कोण येईल? तर मग त्यांनी सांगितलं की तू गणपतीला विचारून बघ. गणपतीने व्यास जसे आले तेव्हा गणपतींनाही त्या व्यासांचं व्यासंग थोरवी माहीत होती. ते म्हणे, ठीक आहे, मी सगळं लिहीन, पण एक अट माझी आहे. म्हणे, काय? तर मी उदयिक, तू म्हणशील तर उदयिक म्हणजे उद्यापासून सूर्योदय झाला की मी हजर राहीन, सूर्यास्त झाला की मी माझ्या स्वस्थानी परत जाईन, याला तुझी परवानगी हवी. दुसरी गोष्ट, मी तू जे बोलत राहशील, जे सांगशील, त्याच्याकरता एक क्षणी माझी लेखणी थांबणार नाही. जिथे तू थांबला तिथे वचनभंग झाला आणि मी चालला जाईल, अंतर्धान पावेल. आता हे व्यास होते, व्यासांना असं कोणी म्हटल्यावर व्यासजी चूप राहणार आहेत काय? ते म्हणे, भगवंता तुला वंदन, तू हो म्हटलं, याच्यातून मी भरून पावलं सगळं. पण भक्ताच्याही काही अटी असतात. माझी एक अट आहे म्हणे. काय? तू जरी बुद्धीची देवता मानल्या गेलेला आहे, तरी सुद्धा एक विनंती अशी आहे की मी जे श्लोक सांगेन, मी जे चरण रचीन, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुला समजला तरच पुढे लिहायचं, नाही तर थांबून जायचं. आता याच्यामध्ये व्यासांची चतुराई होती आणि दिवसभराचे अन्निक त्या लोकांना करावं लागायचे. त्रिकाळ, संध्या, बाकी पूजन, स्वास्ती वाचन सगळं करावं लागायचं. तर व्यासजींनी महाभारत लिहिताना दररोज असे 2 किंवा 3 श्लोक असे टाकायचे की ते गणपतीलाही समजायचे नाही. तेवढा वेळात ते त्यांचे नैत्य कर्म जे आहे, नैत्य म्हणजे दररोज करणारे आंघोळ, जे काय दूध वगैरे घेत असतील ते, स्वस्ती वाचन, देवतांची पूजा, तेवढं करून घ्यायचे. तोपर्यंत एखाद्या वेळेला गणपतीला ते कळलेलं नसायचं. तर
तर असे अनेक श्लोक आहेत महाभारतात अजूनही की ज्याचा अर्थ आमच्यासारख्या किंवा आपल्यासारख्या पृथ्वीवरील अतिसामान्य लोकांनाही समजत नाही. ज्यांना समजत असेल त्यांना राजकमल चौकातही मी साष्टांग नमस्कार करायला तयार आहे, पण ते समजत नाही. असो. आणि दुसरी एक अट व्यासांनी त्यांना सांगितली की मी ज्या ठिकाणी म्हणेन त्या ठिकाणी तू हे येऊन लिहायला पाहिजे. तू जर म्हणशील की मी स्वर्गात बसतो इंद्राच्या आसनावर आणि तुम्ही सांगा, तर तसं काही होणार नाही. तर गणपती एक सेकंदात, त्यावेळेला सेकंद हे मोजमाप नव्हतं, फटकन सांगितलं ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं, मी कुठे उदयिक हजर राहायचं ते सांगा. तर व्यासांनी सांगितलं बद्रिकाश्रमात, म्हणजे बद्री केदार येथे. बद्री केदारला खूप मोठा व्यासांचा आश्रम आहे, पाहून आलेलो आहे, पण त्याच्या नावातली विसंगती नंतर सांगेन मी तुम्हाला. तर हे असे व्यास हे वशिष्ठांचे नातू, वशिष्ठांचे नातू लक्षात घ्या, वशिष्ठांचे नातू, वशिष्ठांचे पुत्र शांती यांचा पुत्र पाराशर, किंवा वशिष्ठांच्या सुनबाईचं नाव होतं अदृश्यंती. वशिष्ठांच्या पुत्रांचा आणि आश्रमाचा विध्वंस त्यावेळेला विश्वामित्र राजर्षी किंवा ब्रह्मर्षी झालेले नव्हते, राजा होते, राजा विश्वामित्र गादीपुत्र. त्यांचा वशिष्ठांवर खूप राग होता. का तर ती कामधेनू वशिष्ठांजवळ जी होती ती या विश्वामित्रांना नेऊ दिली नाही. विश्वामित्राच्या सैन्याचा पूर्ण विध्वंस त्या कामधेनूंनी करून टाकला. म्हणून मग विश्वामित्र तपश्चर्याला बसले, राजर्षी झाले आणि नंतर ब्रह्मर्षी पण झाले. आणि त्यावेळेपर्यंत वशिष्ठ मुनी आपले मुलं गेले, मारून टाकले, म्हणून भ्रष्ट अवस्थेत, भ्रमिष्ट अवस्थेत जात होते. आणि त्यांच्या समोर त्यांची सुनबाई चालत होती, जी विधवा होती, जे तिच्या पतीला मारून टाकलेलं होतं या विश्वामित्रांनी. तर ती चालत असताना तशाही अवस्थेत वशिष्ठांना वेदऋचांचे स्वर ऐकू आले आणि त्यांना आश्चर्य वाटलं की कोण म्हणताय वेद, माझ्याशिवाय तर इथे वेदांची माहिती कोणाला नाही आहे अजून व्यवस्थित. तर ते इकडे तिकडे पाहिलं तर तेव्हा अदृश्यंती म्हणे वशिष्ठांना की तात, तुमचा जो नातू आहे माझ्या पोटात तो हे सगळं म्हणतो आहे. मला दररोज माझे पती वेदांचे जे श्लोक सांगायचे त्याचं ग्रहण बहुता श्रवण यांनी केलं होतं. आता जे म्हणतात गर्भसंस्कार वगैरे आता, आणि म्हणजे मला गायनाकॉलॉजिस्ट लोकांनी माफ करावं, ते आता नाही हो, त्याही काळी ते होतं, गर्भसंस्कार होते, पण हे आपण लक्षात घेत नाही. असो. तर ती चालत होती आणि ते ऐकल्यावर वशिष्ठांना पुन्हा आपली भ्रमिष्ठावस्था की याचं सांभाळ कोण करेल, मग याला कोण शिकवेल, म्हणून ते पुन्हा आश्रमाकडे वळतात. आणि त्या माणसाचं नाव आहे पराशर. पराशर किंवा पाराशर म्हणतात, कोणी आहे पराशर. तर त्या पराशर मुनींना सगळ्या विद्या अवगत होत्या, सगळं अवगत होतं, सगळ्या इंद्रियांवर विजय होता. पण असं म्हणतात, म्हणजे या व्यासपीठावरून मी बोलतोय, पण माझा स्वभाव असा आहे जे आहे प्रत्यक्ष ते सांगायचं. किती माणूस थोर असला, किती असला, 4 पुरुषार्थ या आपल्या शास्त्रकारांनी लिहून ठेवले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म अर्थाप्रमाणे चालणारे तर असतात पुष्कळ, त्याही काळात होते, आजही आहेत. मोक्ष फार थोड्या लोकांना मिळतो. पण माझा तर हा प्रश्न आहे की खरोखर आताही बसलेली येत आहे, मोक्ष पाहिजे काय?
अरे एवढ्या जिलब्या, लाडू, पुरणपोळी, बाकीच्या चांगल्या गोष्टी असताना बायको आहे, मुलं आहे, नातवंड आहे. मोक्ष म्हणजे मरण. आणि पुनरपी जननम पुनरपी मरण नाही. पुन्हा एकदा मोक्ष मिळालं की गेले. यांनी म्हटलंच होतं ज्ञानेश्वर महाराजांनी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी. या मुक्ती म्हणजे काय? धर्म अर्थ काम मोक्ष हे तर पुरुषार्थ आहे. 4 मुक्ती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या तुम्हाला मिळतील. ज्ञानेश्वरांचं म्हणणं, ज्ञानेश्वरांनी जे लिहिलेले आहेत, पाठ म्हणा, हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी, लोक म्हणताना उदाहरण देतात. पण मला अनुभव असा आहे की ज्ञानेश्वरांचं जे काही लिहिलेलं आहे त्याच्या इतकं कठीण या जगात काहीच नाही आहे. व्यासांचं पण नाही आहे तेवढं कठीण जेवढं ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ लागत नाही. आणि प्रत्येक ज्ञानेश्वराच्या श्लोकामध्ये एक ज्ञानबाची मेख मांडतात, अशी मारून ठेवलेली आहे. ती जर उकलली तरच त्याचा आपल्याला अर्थ लागतो. हे ते विषयांतर होत आहे थोडं, पण हे महत्त्वाचं आहे सांगणं. तर या सगळ्यांवर तुम्ही विजय पाहू शकता. धर्म अर्थ मोक्षही मिळेल एखाद्या वेळी भाग्यवान असाल तर. पण कामावरती विजय मिळवणं फार अशक्य असतं. याचं कारणही मी सांगतो. आपल्याला शिंक आली तर आता जे कॉन्व्हेंटमध्ये किंवा फार मोठ्या इंग्रजी शाळा आहेत आता सध्या, दिल्ली स्कूल, मला कोणावर टीका नाही करायची, जे सत्य आहे ते सांगतो आहे. आणि सत्य नेहमीच कटू असतं. तर तिथे लघवी लागली तर कॉल ऑफ ए नेचर, परसाकड लागली कॉल ऑफ ए नेचर, थंडी वाजली कॉल ऑफ ए नेचर, भूक लागली कॉल ऑफ ए नेचर. मग एखाद्या संपूर्ण तारुण्य असलेल्या माणसाला जर शारीरिक संबंध करायची इच्छा झाली, मग त्याला दोष का देता? त्या माणसाला विकृत का ठरवता? व्यासांनी कधीही विकृत ठरवलं नाही आहे. म्हणूनच पाराशराला पूजलेलं आहे त्यांनी. त्या पाराशरांना मोठे झाल्यावर या गंगेचं इतकं मोठं पात्र होतं की एक होडीत एका कोळ्याची मुलगी, ती कोळ्याची मुलगी नव्हती, ती राजाची मुलगी होती. पण त्या कोळ्याच्याकडे त्या राजाने देऊन टाकली तिला. म्हणून तिला त्या कोळ्याची मुलगी, त्याचं नाव दाशराज, ती सत्यवती तिचं नाव, ती होडीतनं ने-आण करायची गंगेवरच्या या तीरावरच्या माणसांना त्या तीरावर, तिथल्या तीरावरच्या. पण ती छोटी अशी एक होडी असलेली, त्याच्यामध्ये एकच पुरुष किंवा एकच स्त्री मावू शकते. ते पाराशर जाऊन बसले, तिला म्हणत चला तिकडे त्या ह्याच्यावर. तर जाताना एखादं सेकंदच झाला असेल, त्यांचं मस्तक खराब झालं. त्यांनी पाहिलं की आपल्यासमोर अत्यंत लावण्यवती स्त्री आहे. आणि त्या काळी जो शारीरिक संबंधाची इच्छा असायची, त्या काळी स्त्रीला आणि पुरुषांना स्वातंत्र्य होतं. हरिभाऊ, कोणी कुठल्याही स्त्रीला विचारू शकायचं की माझी कामेच्छा झालेली आहे, तुझी इच्छा होत असेल तर सांग. आता त्यांनी असं विचारलं तिला की माझी कामेच्छा आहे, माझ्याबरोबर लग्न कर आत्ताच. आता ती स्त्रिया फार चतुर असतात हो, खूप हुशार असतात. उगीच नवरे लोक आपल्या गाजवते त्यांच्यावर. अतिशय बाई इतकं कोणीच हुशार नसतं. ती हुशार होती. ती म्हणाली, महाराज, सॉरी, ऐकू येत आहे पक्क? महाराज मला क्षमा करा. तुम्ही पाहताय दोन्ही तटावर इतके लोक उभे आहे, त्यांना ने-आण करायचं आहे. तोही प्रश्न नाही. प्रश्न आहे हा टळटळीत दुपार आहे, दुपारी कसं काय सेक्स करणार तुम्ही होडीमध्ये? त्या होडीची उंची फक्त 9-9.5 इंच, 10 इंच, कसं काय होईल हे?
तुम्ही जर अंधार करू शकला असता तर मी तुम्हाला हो म्हटलं असतं. आता हे पराशर मुनीच होते, अष्टमा सिद्धी यांच्या बिलकुल अशा यांच्या हातातलं मळ होतं. अष्टमा सिद्धी प्रसन्न होत्या त्यांना. त्यांनी विचारलं तिला, सांग. तिने सांगितलं, अंधार करा. 2 सेकंदामध्ये सगळीकडे धुकं झालं पहिले आणि मग पूर्ण रात्रीसारखा अंधार. त्यांनी तिला विचारलं, आता बोल. तू म्हटलं ते केलं. महाराज ते म्हणे, तुम्ही पूर्ण ऐकूनच कुठे घेतलं माझं. मला 3 गोष्टी सांगायच्या होत्या म्हणे तुम्हाला चालतं का ते पहा. काय, माझं नाव म्हणे सत्यवती नाही आहे, मला मत्स्यगंधा म्हणतात. माझ्या सर्वांगाला मासळीचा अत्यंत घाणेरडा दुर्गंध येतो. तो जर नाहीसा झाला तर तुम्हाला अर्पण होण्यात मला आनंद होईल. तुम्ही एवढ्या घाणेरड्या दुर्गंधासोबत संग करणार हे मलाही चालणार नाही म्हणे. तुम्ही विचार करा. ठीक आहे म्हणे, तुझी काय इच्छा आहे. तर माझा गंध म्हणे मी उभी राहिली की किमान 1 कोसभर तरी जावा. 1 कोस, हरिबोल लक्ष घ्या, 1 कोस म्हणजे जवळपास 2 मैल, जवळपास 2 मैलाच्या कमी. गणित माझं फार कच्चं आहे, गणितामुळे इतका मार खाल्लेला आहे या बुवानी, काय सांगू. असो, तर तथास्तु. त्यांना इतकी घाई झाली होती की केव्हा या स्त्रीला आपण आपली स्त्री बनवतो. ठीक आहे, कबूल आहे म्हणे मला. ठीक आहे म्हणे. आणि त्यांचा समागम झाला आणि त्यातून जे पुत्र वैभव निघालं, ज्यांनी पूर्ण जगाला दिशा दिली, ज्यांनी पूर्ण जगाला ज्ञान दिलं, त्या चिरंजीवाचं नाव व्यास. त्यांचं खरं नाव. हिने त्यांना विनंती केली की आता माझी बाळंतपण होईपर्यंत तुम्ही यायचं नाही. मुलगा थोडासा मोठा झाला 2-3 वर्षाचा की तुम्ही तत्वविद्या आहात, सगळं विद्या तुम्हाला येतात, तुम्ही यायचं, त्याला घेऊन जायचं, त्याला पंडित बनवायचं, त्याला सगळ्या विद्या शिकवायच्या, सगळं त्याला शिकवायचं. तर ती त्यांना घेऊन गेली एका द्वीपावर आणि तिथे त्यांचा निरोप घेतला आणि यथोचित निसर्गाच्या नियमाप्रमाणे तिला पुत्र झाला. आता त्यावेळेला महाभारतामध्ये ताई कुठे मी शोधलं, बरंच शोधलं, 7-8 दिवस शोधलं, पण मला कोणी त्याच्या कानात कुर्र केलं आत्यानी हे काही सापडलं नाही. कोणाला सापडलं तर मला आणून द्या, मी त्याची पूजा करीन. मला नाही सापडलं, खरंच सांगतो. खूप प्रयत्न केला. म्हणलं हे नाव कोणी ठेवलं. त्याचं खरं नाव त्यांचं ठेवलं गेलं कृष्ण द्वैपायन. याचा अर्थ आहे द्वीपावर झाला म्हणून द्वैपायन. आयन म्हणजे स्थान, द्वीप म्हणजे त्या द्वीपावर झाला तो. 4ही बाजूंनी नद्यांनी घेरलेला आहे असा म्हणून द्वीप. आणि सावळे होते म्हणून कृष्ण. अशी ही आजची थोडक्यात झाडाझडती आहे. या व्यासांनी गणेशाकडून बद्री केदारला संपूर्ण त्यांच्या वंशाचं हे आवर्जून सांगतोय मी. स्वतः त्यांनी काय म्हटलं ब्रह्मदेवाला की माझ्या वंशाची कथा. असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की त्यांनी कुरुवंश म्हटलं. नो, त्यांनी म्हटलं आहे माझ्या वंशाची कुळकथा मी लिहिलेली आहे ब्रह्मदेवा, आणि ती मला कोणाकडनं तरी लिहून घ्यायची आहे. आणि हे जे त्यांनी म्हटलं हे 100% नाही, दशसहस्त्र% खरं आहे. कारण शेवटचा कुरु जो आहे, एवढं थोडक्यात संपवतो मी, काळजी करू नका. शेवटचा कुरु जो होता तो होता युवराज देवव्रत, म्हणजे राजा शंतनूचा पुत्र, जो गंगेच्या पोटी जन्माला आला, 8वा पुत्र. यांनी अट मोडली शांतनूने, म्हणून गंगेने त्या पुत्राला सगळं शिक्षण देऊन अस्त्रविद्या शस्त्रविद्या सगळ्या विद्या त्यांना शिकवल्या आणि शांतनूच्या हवाली केलं की हा तुझा पुत्र, याचं नाव देवव्रत. हे बृहस्पतींनी ठेवलेलं आहे. तुला बदलायचं असेल तर तू बदलू शकतो. आणि हा सगळ्या विद्यांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये
हा प्रवीण आहे आणि हा युवराज आहे. आणि गंगा लुप्त झाली कारण गंगेला शाप दिला होता ब्रह्मदेवानी आणि इंद्रानी. त्याचं गंमत एक अर्ध्या 2 सेकंदात सांगतो. तिथे गंगा म्हणजे अप्सरा होती. सगळ्या अप्सरा, सगळ्या देवांचं एक चैतन्यमय तिथे नाच व्हायचा, आनंद असायचा. त्या ठिकाणी पुष्कळदा देव अतिथी म्हणून ज्या देवांना राक्षसांच्या युद्धात पृथ्वीवरच्या राजांनी मदत केली असायची, त्या राजांना 2-3 दिवस आपले अतिथी म्हणून बोलवायचे. तर त्या तिथे या कुरुवंशाचा राजा महाभीष म्हणजे भीष्मांच्याही आधी झालेला 3 पिढ्या, हे तिथे उपस्थित होते. आणि त्यावेळेला देव असो की कोणी असो, वस्त्रांचे 2च प्रकार अस्तित्वात होते अशोकराव. एक उत्तरीय आणि दुसरं अधरीय. लिंगभेद नाही. स्त्री असली तरी तिलाही 2च, उत्तरीय म्हणजे वरचं अंगावर घेतलेला पदर, अधरीय म्हणजे खाली साडी वजा नेसलेलं धोतर म्हणा किंवा त्या प्रकारची साडी, असं असायचं. तर तिथे आता सकाळ आपल्याकडच्यासारखं गरमी वगैरे असं नव्हतं स्वर्गात. समशीतोष्ण वातावरण, छान. संध्याकाळ झाली की बंगलोरला, जसं बंगलोर अनेकदा गेलो आहे, बंगलोरला संध्याकाळी 5 वाजले की अतिशय सुंदर हवेच्या झुळका सुरू होतात. तसं वातावरण तिथे होतं. आणि त्या हळूवार झुळकेच्यामुळे त्या गंगेचा उत्तरीय थोडं बाजूला झालं. सगळ्या देवांनी स्त्रीची मर्यादा ओळखून सगळ्यांनी आपल्या माना खाली घातल्या. या महाभीष राजाने इतकं सौंदर्य पाहिलंच नव्हतं कधी. आणि गंगेने सुद्धा देवांच्या शिवाय दुसरा साक्षात पौरुषत्व पाहिलं नव्हतं. ते दोघं एकमेकाकडे पाहत राहिलेत, एकमेकावर आकृष्ट झालेत. आणि ती गोष्ट त्या स्वर्गाच्या सभागृहात अनिष्ट ठरवण्यात आली. आणि त्या दोघांनाही ब्रह्मानी आणि इंद्रानी शाप दिला. आता इथे हा प्रश्न उद्भवित होतो की फक्त इंद्रानी आणि ब्रह्मानीच का शाप दिला? तिथे विष्णू पण होते, सगळेच देव होते, मग बाकी कोणी नाही दिला? कारण आपण जे विष्णू भगवान आहे, ज्यांच्यामुळे हे सगळं आता जे आपले कीर्तन किंवा हे दशावतारामुळे होतात आहे, या विष्णुदेवतेने अत्यंत नम्रतेने, माझा भगवंतही श्रीकृष्णच आहे, पण या विष्णू भगवानाचा पूर्ण अंश श्रीकृष्णात होता. आणि विष्णू भगवंतांनी अनेक स्त्रियांचे पातिव्रत्य भंग केले देवांच्या सुरक्षिततेसाठी. म्हणून विष्णू भगवान तो शाप देण्याच्या स्वतःला काबिल म्हणजे स्वतःला ते स्वयंपूर्ण समजत नव्हते, म्हणून त्यांनी काही शाप दिला नाही. आणि त्यांनी शाप दिला की हा पृथ्वीवर जाऊन तुम्हाला दोघांनाही भोगावं लागेल. आणि पृथ्वीवर गंगेला अवतीर्ण व्हावं लागलं भगीरथाच्या प्रयत्नांमुळे. आणि शिवानी तिला आपल्या इथे की इतक्या वेगाने जर गेला तर पृथ्वी नष्ट होईल, म्हणून शिवांनी आपल्या जटेत तिला धारण केलं. आणि नंतर गंगा भागीरथाकरता आली आणि ती सरळ गेली ती कुरु राज्यात गेली. तर त्यावेळेला महाभीष ज्या राजा होता तो शंतनू झालेला होता. शांतनू राजाच्या जवळ गेली ती आणि त्यांनी सांगितलं की मला ओळखलं. शांतनूने काही तिला ओळखलं नाही, कारण पूर्वजन्मीचं ज्ञान हे देवदेवतांनाच असायचं. मानवी शरीर घेतल्यांना पूर्वजन्मीचं ज्ञान काही दिलं नव्हतं. मग तिने सांगितलं आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली की ती जे सांगते ते खरं आहे, तिला पत्नी म्हणून स्वीकार.
गंगेला पत्नी म्हणून स्वीकारलं त्यांनी, आणि तिने एक अट घातली. एक अट आहे म्हणे, मी जे करीन त्याच्यावर एकदाही तू मला प्रश्न विचारायचा नाही की हे का केलं. तर असे गंगेला 7 पुत्र होतात. तेही त्यांनाही शाप मिळाला असतो की ते जी वसिष्ठांकडे कामधेनू असते तिची मुलगी नंदिनी किंवा कपिला तिला पळवून देतात. ते 8 जण, ते 8ही देवता आहेत. जे आपण म्हणतो ना नेहमी 33 कोटी देवता आहेत, 33 कोटी फार चुकीचं सांगितलं जातं. अत्यंत जबाबदारीने मी हे विधान करतोय. याच्यावर कोणाशीही शास्त्रार्थ करायला मी तयार आहे. मोरारी बापू असो का सुधांशू महाराज असो, योग्य त्यांना आदर देऊन. परंतु हे 33 कोटी नाही, 33 कुळं आहेत देवांची. या 33 कुळांचं म्हणजे 12 आदित्य, सूर्य 12 आहेत, हे 12 आदित्य, 8 वसु, हे 8 वसु आले होते, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार, असे 33 कुळं देवांचे आहेत. आणि याच्यापैकी 8 वसूंनी जबरदस्तीने तिला नेलं आणि तिला जाता जाता त्या यांनी शाप दिला वसिष्ठांनी की अरे तुम्ही सरळ माझ्या कामधेनूच्या मुलीला पळून नेऊन राहिले, तर तुम्हाला पृथ्वीवरती जीवन कंठावं लागेल. जातानाच त्यांना दुसरी शापभ्रष्ट स्त्री म्हणजे गंगा दिसली. गंगा दिसल्याबरोबर त्यांनी तिचे पाय धरले. म्हणे माते, आम्हाला जर तू थोडंसंही मानत असशील तर एक विनंती आहे की आम्हाला जन्म झाल्याबरोबर ताबडतोब मुक्ती तू द्यावी. मुक्ती म्हणजे मारून टाकावं. ती म्हणते ठीक आहे, माझ्या ज्याने जेवढं होईल तेवढं मी करेन, तुम्हाला मुक्ती देईन, पण माझ्या उदरात देव वाढले किमान हे भाग्य तर मला मिळेल. म्हणतात हो. आणि इकडे मग जसे जसे 7 पुत्र होतात, 7ही पुत्र ती डुबवते. हा शांतनू राजा एक शब्द सुद्धा तिला बोलू शकत नाही. 8व्या वेळेला जेव्हा ती 8व्या पुत्राला डुबवायला जाते त्यावेळेला मात्र तो पूर्ण संतापाने पेटून उठला असतो की तिला आपल्यासारखाच कैदा शिणी वाटेल ते बोलतो तो. तर ती म्हणते तू वचनभंग केला, हा 8वा पुत्र आहे, हे तू बोलल्यामुळे तू माझ्याशी संग केला, माझ्याशी बरोबर राहायलाच आनंदाने, मला प्रश्न विचारला नाही, म्हणून तो म्हणतो किमान माझ्या या राज्याला पुत्र तर दे तू, बिना पुत्राचा मी राहू का. तर ठीक आहे म्हणते, या पुत्राला अस्त्र शस्त्र वेद सगळं शिकवून मी तुझ्याकडे आणून देईन आणि नंतर तू याला राज्याभिषेक कर असं ती सांगते. आणि हा पुत्र म्हणजे शेवटचा गुरु देवव्रत याचं नाव बृहस्पतीने ठेवलेलं असतं. आणि तो पुत्र, त्या पुत्राला अनेक गुरु मिळतात. शुक्राचार्यांपासून, शुक्राचार्य म्हणजे दैत्यांचे महागुरु, ज्यांना संजीवनी मंत्र यायचा. आता तो विषय नाही कचदेवयानीचा, त्याच्यावर बोलायचं नाही. बृहस्पती स्वतः त्यांनी शिकवलं. अस्त्रास्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ विष्णू, विष्णूंनी सुद्धा त्याला शिकवलं. नंतर 6वा अवतार क्षत्रिय, 21 क्षत्रियांचा ज्यांनी अतिशय निर्दयतेने हत्या केली. वाईट वाटतं मला. भार्गव कुळात जन्म झाला, भृगु कुळात जन्म झाला. इतके तुम्ही पॉवरफुल, इतके तुम्ही तंदुरुस्त होते. एका माणसाची सजा तुम्ही पूर्ण समाजाला द्याल का हो. देतात लोक, आहेत, अजूनही आहेत पृथ्वीवर. 1947 याच्यात समजून घ्या. तर त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. गर्भवती स्त्रियांना मारून टाक, क्षत्रिय जगात जन्मलाच नाही पाहिजे अशी त्यांची धारणा होती परशुरामाची. जरी ते अवतार होते, 10 अवतार झाले, त्याच्यापैकी हा 6वा अवतार. पहिला अवतार मत्स्य कच्छ वराह,
त्याच्यानंतर नृसिंह चौथा, पाचवा वामन, सहावे परशुराम, सातवे ज्यांच्यामुळे मला या मंडपात बोलायची संधी मिळते आहे ते राजाधिराज प्रभू रामचंद्र. आणि सगळ्या या अवतारांमध्ये महत्त्वाचा आहे तो आठवा. आठ हा आकडाच मोठा आनंदाचा आकडा आहे हो. सगळे 8 दिक्पाल आहेत, 8 दिशा आहेत. सगळा 8वा आकडा महत्त्वाचा आहे. 8वा आहे भगवान श्रीकृष्ण. आणि हे स्वतः व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे, मी म्हणत नाही आहे. विनोद कोलवाळकर या माईक समोरून व्यासपीठावर असताना एक शब्दही खोटा बोलणार नाही. धर्मराजे खोटे बोलले पण मी बोलणार नाही इथं. व्यासपीठावरून उतरल्यावर मग विचारू नका, मग वाटेल तेवढं खोटं बोलतो. हे अतिशय खरं सांगतोय मी इथे. म्हणजे लोकच खोटं बोलायला लावतात तुम्हाला, अजून काही नाही. तर अशी कथा आहे की त्यांनी त्याला सगळं पारंगत केलं यांना आणि पृथ्वीवर त्यांच्या हाती सोपवलं शांतनुच्या की हा तुझा चिरंजीव आणि हा शेवटचा कुरु आहे. आपण जे महाभारत व्यास महाराजांनी लिहिलेलं आहे, रचलं, ते गणेशाने लिहिलं. मग प्रश्न आला की व्यासांना एवढा वेळ कुठे होता. एखादी गोष्ट लिहितो लेखक, आता कसं पब्लिशर्स असतात आणि वाचणारे असतात. पूर्वी असायचे वाचणारे, आता सध्या वाचन संस्कृती मोठं शून्य झालेली आहे. अत्यंत खेदाने मी नमूद करतो. असो, तर त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा केली की अरे म्हणे व्यासा, तुला एकही शिष्य नाही आहे का. तर तुम्ही तर जाणताच म्हणे शिष्य आहे. मग त्या शिष्यांना ही कथा सांग. त्या शिष्यांना कथा सांग. व्यासांना 4 शिष्य होते, 5वाही होता. 5वा घरचाच असतो. असं म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर. त्याची पाहिजे तेवढी त्याची पूजा केल्या गेली नाही. ही खंत आहे मला. 4 शिष्य होते, सुमंतू, पैल, जैमिनी आणि वैशंपायन. या चौघांनाही व्यासांनी कथा सांगितली जी गणेशांनी लिहिली पूर्ण. आणि प्रत्येकाने जेव्हा ही कथा संपली व्यासांची, की सुरुवातीला जय नावाचा इतिहास असं नामकरण केलं त्यांनी. आणि त्याच्यात फक्त 8000 श्लोक होते. या शिष्यांनी आपापल्या मतीप्रमाणे आपल्याला जशी कथा कळली तसा त्याचा विस्तार केला आणि त्याचं महाभारत झालं. प्रत्येकाने आपापल्या याच्याप्रमाणे लिहिली कथा आणि असे अनेक अनुवाद, अनेक प्रती त्याच्या झाल्या. पण व्यासांनी एक शब्द सुद्धा त्या महाभारत कथेत, एकही शब्द मिथ्या, एकही शब्द खोटा लिहिलेला नव्हता. आणि 5वा शिष्य त्यांचा जो होता, ज्याच्याकडे व्यासांनी दुर्लक्ष केलं, त्या व्यासांना त्याचा राग आला. का तर जनक राजा जो होता त्याच्याकडे त्यांना बोलावलं होतं एकदा. तर दोघे जण गेले. तर हे गेल्यानंतर व्यास गेले तिथे. तर तिथे राजस्त्रिया बसलेल्या होत्या, पोहणाऱ्या किंवा पोहताना अशा, आणि जनक राजा बसलेला होता. व्यास आल्याबरोबर त्या स्त्रिया फटाफट त्यांनी आपले उत्तरीय सावरले. आणि हा शुक जो व्यासांचा मुलगा आहे तो गेल्यावर एकही स्त्री उठली नाही, एकीने पण आपला पदर सावरला नाही. कारण आहे याला, हा शुक जो होता हा शुद्ध जन्मापासून आपल्या स्वतःच्या हा वैराग्य मूर्ती होता. आपण म्हणतो ना रामदास स्वामींची स्तुती करताना, शुकासा रखे वैराग्य ज्याचे, तर त्याला लिंग भेद काहीही नव्हता शुकाला. त्याच्यामुळे ते उठल्या नाही म्हणून या शुकाचा राग केला. आणि व्यासांनी याला संपूर्णपणे महाभारत शिकवलं नाही. मग आताचे जे महाभारत आपण जे, तर आज हे नमूद करू इच्छितो मी सुरुवात करताना की हा जय नावाचा इतिहास हा असा वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये विखुरलेला होता. अनेक वर्ष, कित्येक वर्ष
तर एक अतिशय थोर महात्मा होऊन गेले. आपल्या देशात उलट आहे, ज्यांना महात्मा म्हणण्याची लायकी नसते त्यांना महात्मा म्हटलं जातं, आणि ज्या माणसाने कधी डोक्यावरती टोपी लावली नाही ती बाकीच्यांनी घातली तिला त्याच्या नावाने ओळखलं जातं. हे या देशाचं दुर्दैव आहे हरिभाऊ. तर इथे त्यावेळी V.S. सुखटणकर नावाचे एक संस्कृतचे अतिशय महान विद्वान आणि तज्ज्ञ होऊन गेलेत. मग त्यांनी असं पाहिलं की या महाभारत ते वाचायचे तर त्यांना गोंधळ उडायचा आहे की एका प्रतीत एक अशा 1200 संहिता आपल्या देशात होत्या. त्या माणसाने त्याचं पृथक्करण केलं. वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या स्टेट्समधल्या, काश्मीर आहे, बंगाल आहे, अलवार आहे, मद्रास आहे, महाराष्ट्र आहे, अशा सगळ्या संहिता बोलावल्या. 40 ते 42 संस्कृतचे पंडित जे सगळं काही संस्कृतचं द्यायला तयार होते त्यांना बोलवलं. यांना पुण्यामध्ये, हे एक फार मोठं आश्चर्य मला आहे, पुण्यामध्ये 40 जणांचा आतिथ्य झालं हे म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांना प्राच्य विद्या भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे त्यावेळेला ते छोटीशी झोपडीसारखं होतं. तिथे उतरवलं त्यांना, खाणं पिणं आणि तिथेच राहायचं त्यांनी हे काम संपेपर्यंत. कल्पना करा, इतक्या प्रती होत्या महाभारताच्या, आणि सकाळ झाली की ते सगळे पंडित बसायचे, एक संहिता घ्यायचे, म्हणजे 10 संहिता घ्यायचे, ते त्यातनं एक श्लोक काढायचा आणि 10 संहितात तो तसाच आहे का आणि त्याचा अर्थ तसाच आहे का, निघतो का हे बघायचं, आणि तो श्लोक खरा संशोधित श्लोक म्हणून लिहायचा. असं त्या माणसाने काम केलं. त्या सुखटणकरांचा इथे जय जयकार करतो मी. त्याच्यामुळे आपल्याला संशोधित आवृत्ती मिळाली. आणि दुसऱ्या एका माणसाचा जय जयकार करतो की या दोघांच्या ग्रंथावरच मी जे काय महाभारतावर पोपटपंची करतो ते दोघांचे जे ग्रंथ आहे त्याच्यावरनंच माझा गोंधळ उडतो. आणि एक अतिशय अद्वितीय व्यक्ती आपल्या अमरावतीत आहे, नाव घेतलं तर राग येईल, कधी कोणाला वाटेल की हा पॉलिश करण्याकरता म्हणूनच त्यांचं नाव घेतो आहे, पण तसं काही नाही. अतिशय सगळे बाकीचे जेवढे प्रवचनकार पाहिले मी, खरंच सांगतो, एका व्यक्तीला राग येतो, इथे मी दूषणं देतो, मी हाडामासाचाच आहे, मी जे सत्य आहे तेवढंच स्वीकारतो. वाटेल ते खोटं तुम्हाला टी व्हीवरती सांगतात आणि ते सगळे लोक ग्राह्य धरतात. अमरावतीतली व्यक्ती अशी आहे ती या सगळ्यांच्या पेक्षाही वरती त्यांचं नॉलेज आहे. मला अनेकदा डिफिकल्टीज येतात आणि माझं भाग्य आहे का त्या व्यक्तीत आहेत. अजून दुसरी एक व्यक्ती आहे की ज्या माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करतात, संस्कृतच्या अतिशय मोठ्या थोर विदुषी आहेत त्या, त्यांची मला वेळोवेळी मदत होते. अशांच्यामुळे माझे प्रवचनं होतात, त्यांचाही मी जय जयकार करतो. आणि सांगायचं असं की ह्या दोघांनी हे जे लिहिलं तर दुसरी या सुखटणकर जे आहेत त्यांच्याही आधी ती व्यक्ती घेऊन गेली की जे या महाभारतावर अनेकांनी टीका केल्या. विमल बोधांनी टीका केली, कमल बोधांनी केली, श्रीधर स्वामींनी केली, अनेकांनी टीका केल्या. सगळ्यात श्रेष्ठ टीका माझ्या मते आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातलाच लिहिणारा टीकाकार, त्याचं नाव आहे नीलकंठ गोविंद सुरी. हे वडिलांचं नाव गोविंद, सुरी हे त्याचं आडनाव, आणि त्याच्या आईचं नाव फुलं अंबावती हे नाव आहे तिचं. अरे म्हटलं बा, एकाच तर अंबावतीच्या दर्शनाला कोणी जात नाही, फुलं अंबावती कशाला पाहिजे, फुलंच आहे ती. असो, तर त्यांनी जे लिहिली टीका या 2 वाचतो मी आणि माझं प्रवचन करत असतो. तर व्यासांनी जे जय नावाचा इतिहास लिहिलेला आहे, तर जय नावाचा इतिहास असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा प्रश्न मी एका शाळेत विचारला होता की भूतकाळ आणि इतिहास याच्यात काही फरक आहे का?
उत्तर आलं तिकडून नाही, काहीच फरक नाही. मग त्यांना फरक समजून सांगितला. तो आता तुम्हालाही सांगतो. इथे व्यासांनी लिहून ठेवला आहे, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या मोक्षच्या उपदेशम समन्वितम पूर्ववृत्त कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. म्हणजे ज्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्या समवेत जे गोष्ट सांगितल्या जाते भूतकाळातली कथायुक्तम, त्याला इतिहास असं म्हणतात. म्हणून व्यासांनी इतिहास हा शब्द वापरलेला आहे. हे कृपया ध्यानात घ्या. व्यासांनी जे लिहिलेलं आहे सगळेजण म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. याचं कारण असं आहे, असं म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी, यदि हस्ती तदन्यत्र यन्ने हस्ती न तत् क्वचित. याचा अर्थ आहे यदि हस्ती तदन्यत्र, म्हणजे या महाभारतात जे आहे तेच सगळीकडे पसरलेलं आहे जगामध्ये. या महाभारतात जी गोष्ट नाही ती क्वचितच कुठे कोणाला आढळली असेल तर आढळली असेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर असं हे या व्यासांनी लिहिलेलं आहे. आणि आपण आता कथा भागात शिरू. आपली जी कथा व्यासांनी सुरू केलेली आहे, आजचा माझा जो विषय आहे तो महाभारतातील भगवान श्रीकृष्ण. तर त्याच्या आधीच मी बोललो बरंच, माझं नमनाला पाणी पुष्कळ झालं, घंटा वाजवली नाटकाच्या आधी. एक लक्षात घ्या, मी विशेषण लावलं एक. हे या 3 दिवसात वारंवार या 3-4 गोष्टी होतील, शब्दात येतील. त्याचं मी पहिल्यांदा व्यक्त होतो आणि मग आपण कथेमध्ये शिरूया. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. नेहमी आपला गोंधळ उडत असतो. जेवढेही संत सगळे झाले, सगळ्या संतांना नमस्कार केला, सगळ्या संतांचं गुणगान केलं, त्यांना जय जयकार केला. हे संत अवतार नव्हते, कृपा करून लक्षात घ्या. अत्यंत आदर बाळगून मी हे अतिशय नम्रपणे विनंतीपूर्वक, तुमचा गोंधळ कोणी टी व्हीवरच्या लोकांनी करू नये येऊन म्हणून सांगतोय. हे अवतार नव्हते. मग कोण होतं? मग काय आहे? मग ओळखायचं कसं? याच्या 3 शब्द वेळोवेळी येतील माझ्या प्रवचनात. एक म्हणजे विभूती, एक म्हणजे अवतार, एक म्हणजे भगवान. या तिघांमध्ये फरक आहे का? बिलकुल फरक आहे. अवतार जो असतो ते स्वतः भगवंतानी अर्जुनाला सांगतानाच सांगितलं. काय म्हटलं भगवंतानी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे कशा करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे अवताराचे हे 3 गुण सांगितले गेलेले आहे भगवंताच्या तोंडून. एक म्हणजे धर्मसंस्थापना जो करतो नव्याने तो अवतार, जो दुष्टांचा नाश करतो, विनाशायच दुष्कृता, माफ नाही करत. एका गालावर मारली तर दुसराही गाल समोर करा, मार इथे मला. दुष्कृत्य केलं ना, सजा भोग. विनाशायच दुष्कृता. आणि परित्राणाय साधूना, जे सज्जन आहेत त्यांची रक्षा करणे. हे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये मोठं लिहिलेलं आहे. त्या ASPना त्या दिवशी विचारलं, संजीव भाऊंना तर राग आला त्यांना माझा खूप. सदरक्षणाय खल निग्रहणाय काही माहीत नव्हतं, बिलकुल माहीत नव्हतं. माहीत असायला पाहिजे.
नव्हतं, असं ते जाऊ द्या. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या करतो म्हणजे धर्माची संस्थापना, साधूंचा परित्राण आहे साधूनाम आणि विनाशाचे दुष्कृताम, ह्या तिन्ही गोष्टी जो करतो तो अवतार, लक्षात ठेवा. आणि काही मराठा महासंघवाले माझ्यावर खूप नाराज असतात, कारण शिवाजी महाराजांना मी अवतारच म्हणतो, अवतार आहेतच. त्याच एका माणसाने भगवान श्रीकृष्णानंतर त्याच एका राजाने हे काम केलं आहे, दुसऱ्या कोणीही केलेलं नाही, कृपा करून लक्षात घ्या. व ते म्हणतात अशा करण्याने तुम्ही त्यांच्यावर दैवत्व लादत आहात. त्यांचं कर्तृत्व त्यांच्या कर्तृत्वाच्या त्यांच्या पूर्ण 10,000 किलोमीटरपर्यंत कोणताच राजा जाऊ शकत नाही. व शिवाजी महाराजांच्या माझ्या कोणीच जाऊ शकत नाही. पण कोण सांगेल कोणाला? असो, तर हा अवतार झाला. मग विभूती कोणत्या? विभूती कोणाला म्हणायचं? तर जेवढे सगळे संत झाले, ज्यांच्या मनात अंतःकरणात फक्त मदतीचे आणि चांगलेच विचार असायचे, ते सगळ्या विभूती भगवंतांनी आपल्या 84 विभूती, विभूती म्हणजे वर्चस्व, एखादा गुणविशेष भगवंतांनी 84 सांगितलेल्या आहेत विभूती महाभारतात. माझ्या कोण आहे? वृक्षस्यम अश्वत्थमहम, शस्त्रभृताहम राममहम. शस्त्रधारणामध्ये मी राम आहे, वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. हे सगळ्या विभूती आहेत त्या. तसे जे संत विभूती आहेत. हे झालं दोघांबद्दल. महातब्बुआ जास्त हा शहाणा आहे काय? यांनी लिहिलं, मला असंही लिहिता आलं असतं की महाभारतातील अवतार श्रीकृष्ण नाही, महाभारतातील भगवान श्रीकृष्ण. तर भगवानची व्याख्या काय ते सांगतो आणि आपण एकदम या महाभारताच्या आजच्या विषयाच्या दारात येऊ. भगवंताची व्याख्या अशी केलेली आहे, भग म्हणजे गुण, गुणाला भग म्हणतात. शास्त्रकारांनी केलेली आहे व्याख्या. ऐश्वर्यस्य समग्रस्य. हरिभाऊ, ऐश्वर्य म्हणजे घोडा गाडी, माझ्याकडची संपत्ती, माझ्याकडे 200 एकर शेती आहे, 7 विहिरी आहेत, 6,000 संत्र्याचे झाडं आहेत, हे ऐश्वर्य नाही आहे. ऐश्वर्य जे शास्त्रकारांनी अपेक्षिलेलं आहे, ऐश्वर्य म्हणजे या अष्टमा महासिद्धी आहेत, या ज्याच्याजवळ नित्य आहेत, तो एक गुण. अष्टमा महासिद्धी कोणत्या? अणिमा सिद्धी, गरिमा सिद्धी, लदिमा सिद्धी, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, प्राप्ती, हे सगळे जे आहेत, महिमा सिद्धी, हे 8 सिद्धी आहेत. या ज्याच्याजवळ सदैव आहे तो एक गुण झाला भगवंताचा. हे ऐश्वर्यस्य समग्रस्य श्रीयस्य. श्री म्हणजे लक्ष्मी. यशस्स, यशसा म्हणजे यश, प्रत्येक जिथे बोट लावेल, मिडास टच, जिथे बोट लावलं तिथे कार्यसिद्धीनुसार तो ते सिद्ध करेल, ते तिसरा गुण. नंतर आहे यशसा झाल्यानंतर धर्म. धर्म ज्याच्या ठिकाणी नित्य विराजमान आहे तो. आणि ज्ञान वैराग्य यश्च म्हणजे ज्ञान आणि वैराग्य, असे 6 गुण ज्याच्या ठिकाणी नित्य विराजित आहेत, नित्य एकसारखे आहेत त्याच्या ठिकाणी, ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यालाच भगवान असं म्हटलं आहे. आणि म्हणून व्यासमुनींनी लिहिलेलं आहे. कोणी त्याचा राग घेऊ नये. माझ्यावर काही जण पुष्कळ आरोप करतात की तुमचं रामाचं वैर आहे का? बिलकुल नाही. जे व्यासांनी लिहिलेलं आहे त्या मार्गानेच मी जाईन. त्यांनी लिहिलेलं आहे, एते, ऐका नीट, एतेच्या अंशकला म्हणजे जेवढे हे अवतार झाले ते सगळे अंशावतार आहेत. कृष्णस्थ भगवान स्वयं. पूर्ण अवतार एकच झाला या अवतारांमध्ये, त्याचं नाव आहे कृष्ण. आणि आता आपण याच्यात येऊ. आणि त्या जायच्या आधी आपल्या सगळ्यांना आमच्या घरची, आमच्या खटल्याचं एक नेहमी कंप्लेंट असते की तुम्ही नेहमी टीकाच करता. तर माझा स्वभाव लहानपणापासून व्रात्य आहे आणि माझं प्रोफेशनही व्रात्यपणाचं आहे. कारण मला विकृती पटकन दिसते. विकृत
तज्ज्ञ मी आहे लिहिलेला, विकृती तज्ज्ञ म्हणून विकृत पटकन दिसते. तर ते विकृती ज्या असतात ते मी सांगतो, ते पटत नाही. पण माझं कोणाच्याच अगेन्स्ट काही नाही. शेवटी तत्व एकच असतं. पण ते तत्व जरी एक असलं तरी फरक असतो. वांग्याची भाजी आहे, अरे कोणी कोणत्या पद्धतीने करते. खेड्यामध्ये जा तुम्ही, रोडगे आणि वांग्याची भाजी असते, तशी वांग्याची भाजी घरी होत नाही. असं कृपा करून कोणीही घरी सांगायचं नाही. असं घरी सांगितलं की मग जिथे होते तिथेच खात राहा, मग दररोज तिथे जा, असं असते. म्हणून तू करते तीच भाजी सगळ्यात श्रेष्ठ असं सांगायचं. तर कृष्ण हे नाव कोणी ठेवलं तेही शोधलं. तिथे कुठल्याही कृष्णाच्या आत्याचं नाव नाही. 5 आत्या होत्या कृष्णाला. कोणी कुर्र केलं हे नाही लिहिलं. कृष्णाचं नाव कोणी लिहिलं, कोणी सांगितलं कानात त्याच्या. तर त्या गोकुळामध्ये गर्गमुनी आले आणि त्यांना माहीत होतं की हे जो 2 जण आलेले आहेत, बलराम आणि श्रीकृष्ण. त्यावेळेला श्रीकृष्ण लागलेलं नव्हतं, लग्न झाल्यावर श्री लागला त्यांना. तर कृष्ण आहेत हे अवतार, म्हणजे हे भगवंत आहे स्वतः. आणि त्या गर्गमुनींनी नाव ठेवलं कृष्ण. कृष्ण नाव म्हणजे काळा म्हणून कृष्ण नाही, किंवा आकर्षित करतो म्हणून कृष्ण नाही. याचा संदर्भ असा आहे. तर माझ्यासमोर इथे संस्कृत विदुषी आहेत, काही चुकलं मागलं तर माफ करावं मोठ्या अंतःकरणाने. तर त्याचा अर्थ असा दिलेला आहे त्यांनी, व्यासांनी. कृष्ण जोडाक्षर आहे. कुठेच सरळ नाही रामासारखं, वेलांटी नाही, काही नाही, काही नाही. इथे कृष्णाच्या याच्यात सगळे वेलांटे आणि अतिशय क्लिष्ट. कृष भूवाचक शब्दो, नश्च निवृत्तीवाचक. तयोरेक्यम म्हणजे कृष आणि श्ण, तयोरेक्यम कृष्ण परब्रह्म इत्याभिधीयते असं व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे या जेव्हा 2 गोष्टींचं मिलन होतं त्यावेळेला ते परब्रह्म तयार होतं. आणि आपलं हे आजचं परब्रह्म जे आहे ते भगवान श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर असं आहे. तर आता आपण कथेत प्रवेश करू. माझा वेळेकडे लक्ष आहे, काळजी करू नका. तर या भगवंताची नाटकाची नांदी कशी असते ते वाजवतात आणि पहिली एंट्री होते सूत्रधाराची असते. तसं या कृष्ण भगवंताची एंट्री महाभारतात सगळ्यात पहिले पाचाल राज्यात द्रुपद राजा म्हणून एक अत्यंत बलवंत आणि अत्यंत अस्त्र शस्त्र विद्या विशारद असा राजा होता. त्याच्या मुलीचं लग्न योजलेलं होतं. तिचं नाव द्रौपदी. द्रुपद बापाचं नाव आहे. त्यावेळेला हे खूप चांगलं होतं, मला आवडलं. बापाचं नाव द्रुपद आहे, मुलीचं नाव द्रौपदी. पण हिच्यात एक विसंगती आहे. त्या द्रुपदाच्या पत्नीचं नाव आहे पृषती. तर पृषती नाव काय याचा शोध घेतला अनिताताई. तर ते सासऱ्याचं नाव पृषत आहे. पृषताची सून म्हणून पृषती असं दिलेलं आहे. मला पटलं नाही पण व्यासांनी लिहिलेलं आहे म्हणून पृषती. तर यांना दोघांना पहिलं अपत्य जे होतं शंकराच्या आशीर्वादाने, ती शिखंडिनी स्त्री असते पण तिला पुरुषासारखं तो खोटं वागवतो आणि तिचं लग्न एका स्त्रीशी करतो. नंतर कथा येईल ती. आणि नंतर द्रोणाचार्य आणि हा बालमित्र असतात अंगिरसांच्या आश्रमात. याचा बाप पण दोघांचे बाप पृषत मित्र असतात. द्रोणाचार्यांचे वडील भारद्वाज ते म्हणतात अरे आपल्या लिमिटेड आहे. जसं प्राथमिक शाळेत आपल्याला शिकवलं जातं ते सगळेजण शिक्षक आहेत. मला कृपा करून सर्व शिक्षकांनी, त्या शिक्षकांमध्ये मी आलो, माझा मित्रही आला पंडित, सगळ्यांनी मला उदार अंतःकरणाने क्षमा करावी. हे आपण एका लिमिटपर्यंतच असतो. प्राथमिक, माध्यमिक, MBBS किंवा MSc, PhD. हा जो वर्ग आहे शिक्षक, हा गुरुमध्ये मोडला जात नाही. तेव्हा ते म्हणाले त्या याला की अरे याला, या दोघांनाही, तुझा पुत्र द्रुपद हाही अतिशय चांगला आहे आणि माझा पुत्र द्रोण
या दोघांनाही आपण एका अत्यंत विशारद अशा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करता चांगल्या आश्रमात पाठवू. तर ते अग्निवेश म्हणून जे होते ते सर्व शस्त्र अस्त्र याच्यामध्ये त्या काळात पारंगत होते. तिथे यांना पाठवण्यात आलं. तिथे मैत्री होते आणि नंतर एकमेकाला आपल्याकडे आजकाल सेंड ऑफ असतो शाळांमध्ये. पंडित नवीनच पाहिलंय, मला माफ करा थोडं विषयांतर होते. काल वर्तमानपत्रात मी टीका करत नाही आहे, कोणी रागवू नये माझ्यावर. जे मला खटकलं ते बोलतो आहे, कारण आम्हाला आमचं ऐकायला येतेच कोण पहिली गोष्ट, आणि बोलणार कोणासमोर आहे. तुम्ही आले ॲडव्हान्टेज आहे घेऊन घ्या, मी संधी साधू नाही आहे पण बोलतो आहे. दुसरीचा वर्ग दुसरी ऐक रे सबनीत बाबा, वर्ग दुसरा. दुसरीच्या पास झालेल्या मुलांना ग्रॅज्युएटची टोपी आणि पदवीदान समारंभ आपल्या इंद्रपुरी अमरावतीमध्ये 8 दिवसापूर्वी झाला. अरे मला काहीच करायचं नाही, मला काही घेणं देणं नाही. पहिल्या वर्गातच तुम्ही द्या ना त्याला डिग्री, गर्भात असतानाच डिग्री त्या बाईला द्या आणि त्याला द्या, आमचं काही म्हणणं नाही. अरे काही तर लाच पाळावं, काय याला काही अर्थ आहे का? काय नॉलेज आहे त्या दुसऱ्या वर्गातल्या मुलाला? आणि कोणाचे कौतुक करता तुम्ही? आपल्या शाळेत मुलांनी शिकायला यावं म्हणून कॉन्व्हेंट में पढ़ता है. गोपाल कृष्ण भगवान की जय. असो, कोणी रागवू नये माझ्यावर. जे खरं आहे ते सांगतो, हे टाळायला पाहिजे. मगाच्या त्या मुलींनी दोघांनी फार सुंदर विवचन केलं रामभाऊ, खूप कौतुक आहे त्यांचं. फक्त त्यांनी हे सातत्य ठेवलं पाहिजे. असो, तर यांना पाठवतात. मग यांचे झाल्यावर हा द्रुपद त्याला वचन देतो द्रोणाचार्याला की माझं अर्ध राज्य मी राजा जेव्हा होईन तेव्हा तुला देईन, नक्की ये तू ये. आता द्रोणाचार्य जातात बिचारे तिथून. हा आपल्या राज्याचा तो राजा बनतो द्रुपद. आणि एक शाप दिलेला आहे आणि तो कोणत्याही काळाला किती युग बदलले तरी तो तसाच राहणार आहे. तो श्राप दिलेला आहे, शाप तो देवी लक्ष्मी देवीने दिलेला आहे. नैमिषारण्यात जेव्हा ऋषींची मुनींची सभा भरली तिथे प्रश्न उद्भवला की सर्वात श्रेष्ठ देव कोण? त्यावेळेला 3च देव असायचे, पूजले जायचे, ब्रह्मा विष्णू महेश. यांच्यातला सर्वश्रेष्ठ कोण मानायचा हो हे ठरवा म्हणे. मग कोण ठरवणार? सगळ्या ऋषींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भृगुमुनी. भृगूंना सांगितलं की तुम्ही जाण शोधून या, आम्हाला सांगा, तो पण आम्ही इकडे यज्ञ हे चालू ठेवतो. भृगुमुनी गेले. ठीक आहे म्हणे, तुम्ही पक्क सांगताल मला? हो हो म्हणे, तुम्हीच ते ठरवायचं आहे. या सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे हे मी सांगतो आहे, सत्य आहे बरं, एक शब्द याच्यातला खोटा नाही आहे. रामभाऊ आपलं हरिओ. भृगुमुनी पहिल्यांदाच गेले ब्रह्माजवळ. ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो आपण, त्यांनी क्रम थोडासा बदलला. पहिले ब्रह्माजवळच गेले. जर ब्रह्मदेवाजवळ गेले तर त्यांच्या यांनी अडवलं त्यांना. काही आधार कार्ड वगैरे नव्हतं तेव्हा. आणि तुम्ही कोण? ओळख द्या. ते म्हणे मी भृगू आलो आहे म्हणून सांग. अरे असशील म्हणे भृगू, तू पृथ्वीवरचा, इथं काय काम आहे तुझं? आणि ब्रह्मदेव सध्या सावित्रीबाईबरोबर बसलेले आहेत म्हणे, ते काही येऊ शकत नाही, ते येणारे नाही म्हणे. त्यांचा हा निवांत वेळ असतो, एकांताचा वेळ आहे. आता एकांताचा वेळ म्हणजे समजून घ्या तुम्ही. ते भृगूने थाळकन असं उघडलं, त्या दोघांनी बाजूला केलं, तड 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 चालत ब्रह्मदेवापाशी गेले. प्रकारे तुला लाज नाही वाटत? म्हणजे चक्क दुपार आहे आणि तू पत्नीला मांडीवर घेऊन बसला आहेस? वाटेल ते बोलले त्याला. तर ब्रह्मदेवानी पाहिलं त्याच्याकडे. अरे म्हणे हा काही कामाचा नाही आहे. त्याला म्हणे गेट आउट, चाल निघून जा म्हणे इथून. बिलकुल चाललं जायचं. तुला जो शाप द्यायचा आहे तो या काममोहित अवस्थेत मी देणार नाही, पण तू इथून निघून जा, पटकन निघून जा म्हणे. झालं. नंतर हे गेले शंकरापाशी. तर शंकर भगवान नाही, त्या देवांना कामच कामं होते त्यावेळेला. असा क्षुल्लक शूद्र पृथ्वीवरचा माणूस आला, त्याचा आतिथ्य कशाला ते करतील? शंकर हे पार्वतीला घेऊन बसले होते, खेळत होते. ते आता लुडो जसा खेळतात तसा चौरंग खेळत होते, किंवा मांडीवर बसवलं होतं तिला. यांनी त्यांनाही शिव्या दिल्या. शिवाला
मग शिवाला शिव्या दिल्या तर शिव जरा क्रोधित झाले, पण त्यांनी आवरलं. पार्वती म्हणे भृगू आहेत म्हणे, लक्षात घ्या, त्यांना बोलवून करा म्हणे त्यांची. तर म्हणे तू नालायक आहे? बरं म्हणे हो मी नालायक आहे. त्यांनी काही त्याला शाप नाही दिला. आणि तू जा म्हणे फक्त पटकन इथे. त्या पार्वतीने सांगितलं हे अत्यंत खरं आहे आजच्या युगात, बरं हे आहे जोपर्यंत चुपाय तोपर्यंत चुपाय म्हणे, तोंडाने काही बोलणार नाही आहे. यांनी जर तिसरा डोळा उघडला तर तुझी एवढीशी राग पण सापडणार नाही म्हणे. इथे भृगू कुठे गेला सापडणारही नाही म्हणे. त्यांचा तिसरा डोळा बंद आहे म्हणून ठीक आहे. आता माझा सभेला एक गमतीशीर प्रश्न आहे, सांगितलं तर आनंद, नाही सांगितलं तर मी आहोत इथे सांगायला की 3 डोळे कोणाकोणाला होते सांगावं. आणि इथे 100 रुपये मी ठेवतो आहे, उचलून घेऊन जायचे, मला आनंद होईल नेले कोणी तर. एक व्यक्ती सोडून बाकीच्यांनी सांगावे सगळ्यांनी 3 डोळे कोणाकोणाला होते. हा गमतीचा आहे बरं. प्रवचनामध्ये एकसारखं रटाळ होते, मग काहीतरी गंमत तर पाहिजे. नाही सांगत आहे कोणी कोणालाच ते 100 बरं 500 रुपये ठेवतो बा, चला सांगा उत्तर, घेऊन जा 500 रुपये. खरंच आणले आहेत मी, देतो, बरं जाऊ द्या, काही ताणत नाही मी. तिसरा डोळा शंकराला आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे, कारण त्या दलालांनी तिथे काढूनच ठेवली आहे. अशी दलाल म्हणून जे चित्रकार होते त्यांनी सगळे देवांचे रूप बदलवून टाकले. तर शंकराला एक तिसरा डोळा होता. दुसरं आपली नेहमीची आरती करतो आपण त्याच्यातही आहे, पण घरच्या मंडळींचं लक्ष नसते. आरती तर म्हणतो सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, पण जे महत्वाचं आहे ते लक्षातच येत नाही. गणपती 3 डोळे आहे. रामदास स्वामींनीच लिहिलेला, रामाचेच शिष्य, त्यांनी लिहून ठेवलं आहे त्रिलोचना, 3 डोळे, त्रिनयना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, 3 डोळे. कोण? गणपतीला. दुसरा. तिसरा कोणाला डोळा होता? तिसरा या भृगूंना होता. मग शिवाकडनं उठले आणि विष्णूकडे गेले. शेवटी म्हणे आता शेवटचा राहिला, याच्याकडे जातो बा म्हणे, बस. विष्णूच्या तिथे सगळे पार्षद होते त्यांचे, अरे म्हणे नका जाऊ, भगवंत आणि माई एकांतात आहे, चल हट रे म्हणे, मी भृगू आलेलो आहे. गेले त्याच्याजवळ. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की भगवंताच्या छातीवर लक्ष्मी डोकं ठेवून झोपलेली आहे. मग अजून तिळपापड झाला, दाखवला त्यांनी. गेले तडतड, लक्ष्मीला असं हाताने असं फेकलं आणि जोरात लत्ता प्रहार केला विष्णूच्या छातीवर. तर सगळ्या देवांमध्ये हुशार, सगळ्या देवांमध्ये कार्यप्रवण, सगळ्या देवांमध्ये चतुर, सगळ्या देवांमध्ये संयमी हे विष्णू होते. विष्णू भगवंतांनी त्यांचा पाय पकडला, म्हणे गुरु मला क्षमा करा, तुम्ही येणार आहात याची वर्दी तर मी अंतर्ज्ञानाने लावली असती, पण मी दुसरीकडे गुंतलो असल्यामुळे हे लक्ष्मीदेवी माझ्या छातीवरती डोकं ठेवून झोपल्या होत्या. तुमच्या पायाला मार लागला असेल, माझी वज्रासारखी छाती आहे, तर तुमचं मी पाय चुरून देतो, तुमची काय मागणी आहे सांगा. तर भृगूंनी मला जे पाहायचं आहे ते मला मिळालं म्हणे, मी तुमचे पाय चेपून देतो. भगवंत उठले. आता तर भगवंत विष्णू सुप्रीम कोर्ट, हे सगळे हायकोर्ट होते, शिव आणि ब्रह्मदेव हे सुप्रीम कोर्ट होते हुशार. त्यांनी पाय दाबता दाबता त्या भृगू मुनींना तिसरा डोळा होता तो डोळा फोडून टाकला. तो त्यांच्या अंगठ्यात होता अहंकाराचा. मग आता किती झाले? 3 डोळेवाले 3 सांगितले मी, शंकर, गणेश, भृगू, अजून एक चौथा होता. तो आपल्या पृथ्वी तलावर होता आणि महाभारतातच होता. ज्याला चौथा डोळा होता त्याचं पुढे येईलच, पण तरी आज सांगून टाकतो मी. चौथा डोळा असणारा चौथा प्राणी म्हणजे शिशुपाल, कृष्णाचा आते भाऊ श्रीकृष्णाचा, हे 4 डोळे असणारे आहे. 5वा इंग्लिश सिनेमातनं दाखवतात बा, ते
त्या याच्यात ओडिसी म्हणून सिनेमा आहे त्याच्यात दाखवते, तो एकच डोळा असेल त्याला इथे मोठा, तो असेल तर असेल, तिकडचं आपल्याला काही माहीत नाही, पण आपल्या इथे आपल्या याच्यात तर असो. तर द्रोणाचार्यांवरनं हे सुरुवात झालं. द्रोणाचार्यांवर पुन्हा हरिकथाची मूळ पदावर कथा. या द्रोणाचार्यांनी आश्रमात निघाल्यावर काय करणार आहे ब्राह्मण माणूस, तर तिथलं एक सांगायचं राहिलं, ती जाताना त्या भृगूला लक्ष्मीने शाप दिला. मात्र म्हणे अरे म्हणे सर्वश्रेष्ठ ब्राह्मण म्हणतो म्हणे, तू ब्राह्मणाचा अर्थ तरी तुला कळला का म्हणे काही, हा मी शाप देते म्हणे तुला, याच्या पुढे कुठलंही येऊ दे, तुझा उल्लेख सदैव तू दरिद्री ब्राह्मण म्हणूनच राहशील, आणि तो शाप आहे ब्राह्मण जातीला, आणि तो सध्याही आहे. आणि तुम्ही कोणत्याही गुरुजीला बोलवा सत्यनारायणाची कथा ऐकवण्याकरता. सत्यनारायणाची कथा मला माफ करा हो मंगलताई, सत्यनारायणाची कथा सुरू होते. एक आटपाट नगर होतं आणि तिथे अत्यंत गरीब ब्राह्मण होता, अशी ही कथा असो. तर हे द्रोणाचार्य अत्यंत निष्कांचन असतात, दारोदारी भटकतात, पण त्यांना काही पैसा मिळत नाही. त्यांचा लहान मुलगा असतो अश्वत्थामा, त्याची दैन्य अवस्था होते, घरी गायी नव्हत्या, काही नव्हतं, दूध नाही. तर आई त्या लहान मुलाचं समाधान करण्याकरता पाण्यामध्ये तांदूळाची पिठी टाकून त्याला दूध म्हणून पाजायची. तो ते मी दूध प्यायलो म्हणून नाचायचा. इतकी या द्रोणाचार्यांची स्थिती होती. तर त्यांना वाटलं, त्यांची बायको म्हणजे तुमचा मित्र आहे ना, तो म्हणाला होता अर्ध राज्य देईल, अर्ध राज्य काही मागू नका, एखादी गाय मागून आणा. तर हा गेला, तर त्या द्रुपद राजाने काही ओळख दाखवली नाही, आणि म्हणे ज्यांची बरोबरी नाही त्यांची मैत्री होऊ शकत नाही, तू कोण आहे मी ओळखत नाही, गेट आउट. नाही, द्रुपदने म्हणाला असं, आता गेट आउट म्हटलं की पटकन समजते, बहिर्गमन कर म्हटलं तर समजते काय, नाही समजत. तर त्याचा अपमान केला आणि त्याला पाठवून दिलं. आणि हा द्रोणाचार्य सुडानी पेटले. तसं तुम्हाला माहीत आहे कथा इतिहासाची की चाणक्याला त्या नंद राजाने हाकलून दिलं होतं, आणि त्या चाणक्याने शपथ घेतली का नंद वंश मी पूर्णपणे निर्वंश केल्याशिवाय माझ्या शेंडीला गाठ बांधणार नाही. अजूनही त्या वंशाचे काही लोक आहेत की जे गाठ बांधत नाहीत, अजूनही नाही बांधत. तर असा द्रोणाचार्य गेले. आणि आता आपली कथा चालू होते. इथे त्यांनी आपल्या मुलीचं लग्न ठेवलं होतं. त्याच्या आधी थोडीशी कथा अशी आहे की द्रोणाचार्य फिरत फिरत हस्तिनापूरला तिथे जातात. त्या मुलांवर अतिशय आपलं वर्चस्व दाखवतात. ते मुलं धावत भीष्माचार्यांजवळ जातात आणि सांगतात, एक कोणीतरी गृहस्थ आले, आमची विटी विहिरीत पडली, आमच्या ज्यांनी ती काही निघाली नाही, विहिरीत पाणी आहे. त्यांनी क्षणार्धात ती विटी बाणाच्या साहाय्याने काढली, आमचा चेंडू पडला त्यालाही काढलं. तर ते गृहस्थ आहेत, त्यांना आम्ही आपल्या भेटीला घेऊन येऊ का? तर ते भीष्माचार्य म्हणे तुम्ही नका आणू. भीष्माचार्य विदुराला बोलवतात, जा म्हणे द्रोण आलेला आहे नक्की. हे फक्त म्हणे परशुराम शिष्य जे होते कधी तेच करू शकतात. त्यांना सन्मानाने घेऊन या आणि त्यांना तिथे नोकरी दिल्या जाते हे सांगतो. आणि आता आपल्या मूळ कथेची सुरुवात करतो. आहे अजून 15 मिनटं आहेत. तर आपल्या मुलीचं लग्न द्रुपद राजा ठरवतात. द्रौपदी त्यावेळच्या आईबापांचं मंगलताई मला खूप कौतुक आहे, खूपच कौतुक आहे. का त्या मुलीला स्वतःचा वर किंवा नवरा निवडायचं संपूर्ण स्वातंत्र्य होतं. आताचा जो समाज आहे सगळा, आताचा किंवा आताच्या आधीच्या पिढ्यांचा कोणताही असो आपल्या भारतातला, त्या आईवडिलांना वाटायचं की फक्त आपण जो शोधू तोच वरेण्यम आहे. वर शब्दच त्याच्यात निघाला आहे. वरेण्यम म्हणजे सर्वात श्रेष्ठ निवडलेला, त्याला वर म्हणतात.
वरवधू असते की नाही लग्नात, वर म्हणजे काय, तर वरेण्यम जो आहे तो वर सगळ्यात श्रेष्ठ, तर ते आईबापच निवडायचे. मुलीला फक्त दाखवायचे की हा याची परमनंट नोकरी आहे, बँकेत आहे, आणि चल चांगला आहे आणि सगळं आहे. आता काय मुलींची त्या काळी होती, ठीक आहे, जे आईवडिलांनी निवडलं ते. त्या काळी हरिभाऊ स्वयंवर असायचं, म्हणजे त्या मुलीने जी वधू आहे तिने स्वतः निवडलेला, आणि त्याच्याकरता बहुधा त्या राजधानीत आर्यावर्तातले सगळे राजे जे होते त्यांना निमंत्रण जायचे की स्वयंवर ठेवलेला आहे, ज्याला कोणाला इच्छा असेल त्यांनी यावं. कधी कधी स्वयंवरात कठीण पण ठेवला असायचा, म्हणजे एक गोष्ट आहे करून दाखवतो तुलाही मिळेल. सगळे स्वयंवर बहुधा तसेच असायचे. तर हिच्याही स्वयंवरात पण ठेवलेला होता की त्या द्रुपद राजाने त्याला कैद करून त्या द्रुपद राजाला या भीम आणि अर्जुनाने गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाला अर्पण केलेलं असतं. त्या द्रुपद राजाला आठवत असतं की फक्त 2च तरुण होते, ते कोणी सैन्य नव्हतं, काही नव्हतं. माझं एवढं लाखभराचं अक्षोहिणी सैन्य होतं, सगळ्यांचा पराभव करून मला बांधून घेऊन त्या द्रोणाच्या चरणावर यांनी लोटलं होतं, ते त्याच्या लक्षात होतं. मग त्यांनी सुचवलं की माझ्या इजा पाठवले पत्रिका, सगळ्या देशचे राजे आले. का आले हो? कारण देशोदेशीचे ब्राह्मण त्यावेळी पदग्रहण करायचे. ब्राह्मण या राज्यात द्यायचे, त्या राज्यात जायचे, आणि तिथला राजकुमार लग्नाचा आहे, अविवाहित आहे, काय पाहायचे, आणि आपापल्या राज्यात येऊन सांगायचे की बा फारच सुंदर राजकुमारी होती ती. अशी द्रौपदीची प्रतिमा सगळ्या राज्यांमध्ये व्यवस्थित पोचली होती की अतिशय लावण्यवती आहे, पृथ्वीवरील दुर्लभ. तर सगळे निमंत्रण गेल्यावर सगळ्या देशांचे राजे आले, तिथे सगळे आले. त्यावेळेला आपले लोक कुठे गेले होते? आपले म्हणजे पांडवांना वारणावत या गावात ज्वालाग्रही पदार्थांनी भरलेल्या घरात डांबून, महाभारतात लोक म्हणतात तो हरिभाऊ चांडाळ चौकडी हा शब्द जो आलाय ना तो महाभारतापासून आलाय, त्याच्या आधी नव्हता. रामायणात चांडाळ चौकडी कुठेही नाही, महाभारतातून आला हा चांडाळ चौकडी. चांडाळ चौकडी नव्हती, तिथे चुकलेले आहे. अत्यंत विनम्रपणे मी व्यासजींची माफी मागतो. चांडाळ पंचकडी होती, ती 5 चांडाळ होते तिथे महाभारतात. पिता पुत्र दुर्योधन, दुःशासन, शकुनी, आणि बोललो तर मग इथे रागील लोकांनी सगळ्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. काही इतकं गौरवान्वित केलेलं आहे त्या व्यक्तीला. माझं त्याच्याशी काही दुश्मनी नाही आहे, मी महाभारतात नाही आहे, मी या काळात आहे. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून संहिता सोडून सगळ्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे कोणी दांडेकरांनी पण लिहिलेलं आहे. वाटेल ते संहितेतच नाही. मी कोणते सांगितले? 4: दुर्योधन, दुःशासन, शकुनी, धृतराष्ट्र, चांडाळ नंबर 1, आणि 5वा आहे सूर्यपुत्र कर्ण. वृषसेन नाव ठेवलं आई वडिलांनी त्याच्या. हे 5 चांडाळ होते. असं ते सगळ्यांना बोलावलं, पण तिथे आपले 5 पांडव त्या याच्यात काही नव्हते आलेले, येऊ शकले नाही, पण ते त्याच राज्यात होते त्यावेळेला. आणि त्यांना कळलं, ते एक चक्रा नावाची नगरी होती तिथे होते, आणि तिथे भिक्षान ओम माई भिक्षान देई करून जायचे, भिक्षा मागायचे, घरी आणून आईला द्यायचे. आई त्या भिक्षेचे 5 भाग करायची, त्या भिक्षेचा अर्धा भाग करून पहिले भीमाला द्यायची. उरलेला जो भाग आहे त्याच्यात 4 पांडव आणि कुंती माता हे खायचे. अशी त्यांना कळलं की तिथे राजाच्या मुलीचं लग्न आहे, आणि तिथे जेवणावळी आहे, आणि ब्राह्मणांना भरपूर जेवायला देणार आहे. यांनी विचार विनिमय केला
मग त्यांनी धर्मराजाला विचारलं की महाराज तुम्ही काय म्हणता? तर तिथल्या बाजूच्या ज्या ब्राह्मणाच्या घरात ते उतरलेले होते, जिथे ब्राह्मणाचे नाही, चुकलो क्षमा करा, ज्या कुंभाराच्या घरात उतरले होते त्या कुंभारांनी म्हटलं महाराज तुम्ही तर एवढे पेळदार यष्टीचे आहे, सगळे 6 फुटाच्या वर आहे तुम्ही, तर तुम्ही अशी भिक्षा का मागता? मग यांनी काहीच उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही इथून जवळच आहे, त्या राजधानीत जा आणि तिथे आज लग्न होणार आहे, म्हणजे उद्या लग्न होणार आहे, आदल्या रात्री सांगितलं त्यांनी. तर हे रात्रीच निघाले पायी आणि तिथे पोहोचले. तर पोहोचल्यावर त्यांनी एक चतुराई केली होती. यांच्या सगळ्यात चतुर होता 5 पांडवामध्ये सहदेव, त्याला 3 लोकांचं ज्ञान होतं दिलेलं. त्यांनी सांगितलं की आपण असे, मागच्या वेळेला यांनी बरोबर उत्तर दिलं होतं बिट्टूने, कौतुक वाटलं होतं मला त्याचं, मला आठवत नव्हतं ते. आजकालच्या जगात 5-6 ॲप्स किती असतात रे? 6. हां, 6 ॲप्स म्हणजे असं पोट दिसत नाही महाराजासारखं. नाही, माझंही पोट नाही आहे, पण 6 ॲप्स नाही आहेत, पोट नाही आहे. पण तर असे 6 ॲप्स दिसू नये लोकांना, ओळखू नये लोकांनी की हे ब्राह्मण नाहीत. मग ब्राह्मणाच्या वेशात ते गेले. ब्राह्मणाचा वेश म्हणजे काय होता? काही वेगळं होतं काय? एकच, उत्तरीय आणि अधरीय. पण त्यावेळेला राजे लोकांचे जे उत्तरीय असायचे त्याला डायमंड्स म्हणजे हिरे मोती असे असायचे. ब्राह्मणाचं उत्तरीय काय राहणार आहे? साधं शर्ट असं घेतलं उत्तरीय की झालं. तर त्यांनी ते पूर्ण झाकून घेतले होते, आपले भाऊ, आपलं पोट, छाती हे सगळं झाकून ते निघाले. आणि मग एक एक राजे आले. त्या राजांचं, आता राजकन्याचं लग्न त्या राजांनी इतक्या थाटामाटात केलं होतं की त्याचं वर्णन शब्दांमध्ये करू शकत नाही हरिभाऊ. आणि प्रत्येकाच्या करता वेगळी छावणी होती. आपल्या इथे सायन्स कोर आहे की नाही मैदान, तसं त्या राज्याची राजधानी जी होती तिचं नाव कांपिल्य. कांपिल्य ही राजधानी एक होती, पण द्रोणाशी भांडण झाल्यावर अर्ध राज्य त्याला द्रोणाला द्यावंच लागलं. तिथे द्रोणाची होती ती दक्षिण भाग होता तो, ती राजधानी होती अहिच्छत्र, याची राजधानी होती कांपिल्य. तर सगळ्या राजांना बोलावलं, सगळे राजे होते, जरासंधापासून सगळे आलेले होते. भगदत्त आसामून आलेला, हा भगदत्त म्हणजे नरकासुराचा पोरगा, जरासंध आलेला होता, सगळे आलेले होते. हस्तिनापूरहून सगळे आले होते हुशार. आणि मग आणि प्रत्येक जण आला होता त्या एकाच इच्छेने की इतकं लावण्य होती, वर्णन आपण ऐकलेलं आहे ते खरोखर आहे का काय आहे ते पाहायचं होतं. पण काही का असे ना, तर पण असा ठेवलेला होता की एक यंत्ररूपी यंत्र होतं, यंत्र असलेलं फिरणारं, त्याच्यात एक मासा होता, त्याचा डोळा मोठा होता सहजा माशापेक्षा, आणि त्या यंत्राला खाली छिद्र होतं छोटं की ज्याच्यातनं एक बाण जाऊ शकेल. त्या बाणाने त्या माशाचा डोळा फोडायचा होता. डोळा फुटल्याबरोबर मासा खाली पडेल असं होते. आणि यंत्र फिरतं होतं आणि वरती पाहून मारायचं नव्हतं, खाली पाण्याचं मोठं असं काय म्हणतो आपण त्याला, खापर्ड्यांच्या इथे पाहिलं होतं मी, मला चांदीचं पाहायचं होते घंगाळ, चांदीचं घंगाळ एवढं मोठं दादासाहेब खापर्डेंच्या इथे खूप हट्ट केलं मी वडिलांपाशी. म्हटलं हे आपले जर्मनचे तर सगळ्याच बातम्या पाहतो ते. हां, नाही नाही, घंगाळ ज्याच्यात पाणी असते ज्यातनं आंघोळ करतो आपण, ते खापर्डेंच्या इथे एवढं मोठं होतं चांदीचं. हे पाहिलं मी, माझं भाग्य की मला दाखवलं त्यांनी, हट्ट केला म्हणून. तर तसं घंगाळ ठेवलं होतं. त्याच्यात जी ती प्रतिमा येते त्या प्रतिमेकडे पाहून असा बाण सोडायचा होता आणि तो डोळा फोडून पाडायचा होता. हा पण होता. सगळ्यांची उत्सुकता ताणल्या गेली. आहे 1-2 की मूळ मुद्दा की ते ज्या स्त्री करता आम्ही इतक्या दुरून आलो त्या कन्नकेला आणलंच नाही अजून. आता महाभारतात असं त्याचं वर्णन आहे. आपल्याकडे मुलीला गुरुजी आवाज येतात, हा मुलीचे मामा कुठे आहे, अंधारे गुरुजी असो का कोणी असो, नाव घेतो, काही भीती नाही. माझे अतिशय प्रिय मित्र आहेत ते.
अंधारे असो का बाकी अनेक आहेत, जोशी आहेत, पुष्कळ जण आहेत. हां, मुलीचे मामा हजर व्हा, मुलाचे मामा हजर व्हा. मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन यायचं आहे, मुलाच्या मामांनी मुलाला घेऊन यायचं आहे. हरिभाऊ, याच्यात खूप मोठा एक अपमान केलेला आहे हिंदू धर्मीयांनी. ते सांगतो, लोकांना आवडणार नाही ते, पण ते धर्मशास्त्राप्रमाणे आहे. त्यामुळे मुलीच्या काकाला का नाही बोलवतो? का नाही बोलवतो? कारण त्याच्यात शास्त्र आहे की तो मामा हे पक्क सांगू शकतो की ही जी मुलगी आहे वधू म्हणून आणलेली, ही माझ्या भगिनीचीच मुलगी आहे. जाव्याबद्दल खात्री नाही आहे त्याला, म्हणून मामाला आणलेला आहे. याच्यावर माझा आक्षेप आहे, असं नका समजू तुम्ही. पण आहे, जे आहे ते आहे. परिवर्तन करणे योग्य नाही असं मला दररोज लाता खावं लागते. घरी जाऊ द्या, कोणाच्या हे नाही सांगितलं, नुसतं म्हटलं घरी लाता खावं लागते. घरी कित्येक जण असतात. तर वाट पाहत होते. मग ललकारी झाली की राजाधिराज द्रुपदराज यांचं आगमन होत आहे. मग सगळे राजे आपापल्या सिंहासनावर उभे राहिले, म्हणजे उभे राहिले सगळेजण. द्रुपदाला एक काळजी होती, त्याची नजर एकसारखी भिरभिरत होती. कशासाठी हो भिरभिरत असेल? त्या वधूच्या बापाची नजर, त्याची नजर शोधत होती, अर्जुन कुठे दिसतो का? त्याला त्याची मुलगी अर्जुनालाच द्यायची होती. म्हणून इतका कठीण पण ठेवला होता त्यांनी की जो कोणी अर्जुनाशिवाय परिपूर्ण करूच शकणार नाही याची खात्री होती त्याला. पण त्याला काही दिसेना, चालू होतं. मग शेवटी तो थकला बिचारा. आणि दुसरं अजून शोधत होता तो एका व्यक्तीला की अजूनही कसे आलेले आहेत. आपण तर निरोप बरोबर पाठवला, ब्राह्मणाच्या हाताने निरोप पाठवला, पत्रिका पाठवलेली आहे की या म्हणून. ते कोण होते? ते दोघांची वाट होता. एक म्हणजे मोठा भाऊ बलराम, दुसरा लहान भाऊ श्रीकृष्ण. आता आमच्या मनात एक शंका आली, माझ्या मनात विकृती, की हे दोघं जण स्पर्धक म्हणून येणार होते का नुसते हौशे नवशे गवशे तिथे आले होते? काही तसे येणार होते, पण ते येणार होते, आलेत. ते आल्याबरोबर संपूर्ण सभागृह, श्रीकृष्ण आल्याबरोबर अनक दंदुबी अशा वाजल्या, शंख वाजले. बाकी राजे आले तर नुसते डमडम वाजलं. हे आल्यावर शंख फुकले गेले. का? कर्तृत्व, कीर्ती. ते आल्यावर त्यांचं आगत स्वागत झालं, त्यांना बसवलं. आणि मग द्रुपदाने आपल्या मुलाला बोलावलं. त्याचं नाव द्रष्टद्युम्न, दृष्ट नाही, द्रष्टद्युम्न. याच्यावरचं एक आमचे मित्र हा जोक सांगतो आणि पुढे चालू करतो. त्याला मोटरसायकलच्या स्पीकरतच राजकमल चौकात पकडलं. आंबापेठेत राहतो, जिवंत आहे सध्या, हुशार आहे अतिशय. त्याला पोलिसांनी थांबवलं. रोक. आम्ही सकाळी खेळायला जातो, आम्ही येत होतो. मी हात केला त्याला, अशक्य म्हटलं. अरे पकडलं बा म्हणे, नाम बता. त्याला म्हणे पोलीस. मग त्यांनी सांगितलं द्रष्टद्युम्न याज्ञवल्क्य असं आहे. पोलीस हा बरोबर, जा म्हणे, जा, चालले जा, थांबू नका, असे काही नावं असतात. तर ते त्यांनी आज्ञा केली द्रष्टद्युम्नला की बेटा तू तुझ्या बहिणीला घेऊन ये. आणि दृष्टद्युम्नाने आपल्या बहिणीला आणलं. सगळ्यांची ओळख करून दिली की ही माझी भगिनी, हिचं नाव द्रौपदी, आम्ही दोघंही जुळे आहोत, हे सांगितलं त्यांनी. कारण त्यांना त्यांची जन्मकथा द्रुपदाच्या पत्नीने पुरुषतीने त्या याज आणि उपयाज म्हणून ज्या ऋषींनी उत्पन्न केलं त्यांना यज्ञकुंडातनं, हे त्या दोघांना त्यांची स्मृती नष्ट करून टाकली होती. त्यामुळे हेच आपल्या आईवडिलांना लहानपणापासून त्यांच्या याच्यात त्या भूमिका भरून दिल्या होत्या त्यांच्या डोक्यात. म्हणजे हे मी माझ्या मित्राला सांगितलं. म्हटलं त्या काळात सुद्धा AI होतं, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
त्यांना आठवणी फक्त याच होत्या की आपल्या आईवडिलांनी अतिशय लाडाने आपलं या जुळ्या भावा बहिणीचं केलेलं आहे. अशी ही द्रौपदी त्यांनी आणली हात धरून. तिच्या हातात वरमाला होती आणि मग दृष्टद्युम्नाने त्या विवाहाकरता जो पण ठेवलेला होता तो सांगितला. ती येता येताच कोणाचंही त्या पणाकडे, तो जे सांगत होता त्याच्याकडे लक्ष नव्हतं. कारण एक दैव दुर्लभ अतिशय सुंदर लावण्यवती येते आहे. सगळ्या राजांचं लक्ष तिच्याकडेच होतं. पण यांनी पण सांगितला. ज्यांनी ऐकला, ज्यांना त्याच्यात माहीत होतं की आपण हे करूच शकणार नाही, त्यांनी नुसतं तिच्याकडे पाहत बसले. आणि त्यांनी पण सांगितलं की एक यंत्र लटकवलेलं आहे, त्याला मासा, ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. त्याला डोळा आहे, त्याचा डोळा जो फोडेल त्या यंत्राच्या छिद्रातनं बाण मारून त्याला माझी बहीण वर घालेल. पण त्यांनी हे सांगताना 3 गोष्टी सांगितल्या. त्या काही लोकांनी लक्षात घेतल्या, काही लोकांनी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. त्यांनी सांगितलं माझी बहीण पणाकरता जो येईल त्याच्याकरता हे कंपल्सरी आहे. काय कंपल्सरी होतं? पहिलीच गोष्ट कुलेन रूपेण. रूपेण झालेला आहे न मोठा न. संस्कृतमध्ये जिथे र येतो त्याच्यानंतरचं शेवटचं अक्षर होतो तो लहान्या नचा मोठा न होतो. लेले मास्तर जिंदाबाद. जिथे आहे तिथून आशीर्वाद द्या. तुमचं शिष्य प्रवचन करतो आहे तुमच्यामुळे. तर रूपेण, कुलेन, रूपेण, बलेन, हे तिन्ही ज्याच्याजवळ असेल त्यालाच माझी बहीण पण त्यांनी कंप्लीट केला तर वरमाला घालील. मग सगळे राजे आपापल्या कुवतीनुसार उचले आणि ते धनुष्य तिथे ठेवलं होतं. महाराजा ते काय साधं होतं काय? आम्ही लहानपणी खेळत धनुष्याने, कमचीचे एवढूशे, आणि त्याला ते सुतळी बांधलेली आणि तो बाण 10 फुटीने जायचा. गंमत असायची त्यावेळेला लहानपणी. त्या धनुष्याचं वर्णन असं आहे हरिभाऊ, 4 मीटर होतं ते. वर्णन आहे मीटरमध्ये नाही त्यावेळेचं. तर जवळपास ते 9.5 फूट असेल. 1 मीटर म्हणजे 3 फूट पकडा. वजनाने कमीत कमी 40 ते 50 किलो. ते देवताने दिलं होतं याच्या पूर्वजांना. पुरुषोत्त राजाच्या आजोबाला दिलं होतं. ते धनुष्य आणलं आणि त्या 5 बाण ठेवले. म्हणजे त्या स्पर्धकाला 5 चान्सेस होते, 1 नाही 5 वेळा मार. 5ही बाण मारले, एखादा लागला तुझ्या नशिबानं तर ठीक आहे, नाहीतर गेट आउट. तर आले सगळे राजे. काही राजे ते धनुष्य उभंच करू शकले नाही. काही राजे ते प्रत्यंच असते धनुष्याला. आता जे प्रत्यंच म्हणून आपले जे ऑलिम्पिकचे धनुष्य आहे ते युजलेस आहेत. पाहिले मी. ती जी प्रत्यंच असते ती बोगस आहे बिलकुल धनुष्याला. त्यावेळची जी प्रत्यंच होती ती जनावराची आतडी जी आहे तिचे तंतू काढून वाळवून ती तयार केलेली असायची. म्हणजे सध्या आमच्या रॅकेट्सला जे गट्स असतात त्या गटाचा जाळा भाग असा ताणला जातो, ते लावलेलं. ते लावून ठेवलं नव्हतं, ते तुम्हाला लावायचं आहे त्या धनुष्याला. काही जण ते धनुष्य उचलताच पडले खाली. जरासंध ते अंगावर घेऊन पडला, एवढा बलवान होता. शल्य महाराजांची फजिती झाली, सगळ्यांची झाली. दुर्योधनाची फजिती झाली. तो ते उचलू शकला दुर्योधन, कारण गदेची प्रॅक्टिस होती त्याला म्हणून उचलू शकला. पण त्या धनुष्याला प्रत्यंचा लावू शकला नाही. धनुष्य अंगावर घेऊन पडला तो. सगळे झाले. मग आता काय? मग डोळ्यात पाणी होतं द्रुपदाच्या की शास्त्रधर्म संपला का सगळा. मग त्यांनी आवाहन केलं की ही जी स्पर्धा आहे ही आता मी अनुमती घेतली. त्यांनी त्यांचे जे राजपुरोहित होते की आता काय करायचं. राजे लोक ओरडायला लागले, तुझ्या मुलीला विहिरीत ढकलून दे, अविवाहित ठेव, असं कर तसं कर. तर त्यांनी सांगितलं की काय कर. म्हणजे आता जेवढे सगळे असतील कोणी यावं, मारून दाखवावं. असं म्हटल्यानंतर मग उठले
दुर्योधनाने थोपटलं, अरे म्हणे सगळ्यांना आहे, जा. आले ते. सगळ्यांना वाटलं आता काय होतं. त्यांनी धनुष्य तर उचललं, पण धनुष्य उचलल्यावर इथे तपशिलात पंडित थोडा फरक आहे. संशोधित प्रति म्हणते प्राच्यविद्या की तो प्रत्यंच्या चढवू शकला नाही त्याला. धनुष्य तर उचललं कर्णाने, प्रत्यंच्या नाही चढवू शकला. नीलकंठ म्हणतो की जसं त्यांनी प्रत्यंच्या लावायचा प्रयत्न केला आणि उचलायचा प्रयत्न केला तेव्हाच जोरदार खणखणीत आवाज आला, माझ्यापेक्षाही खणखणीत. कोणाचा आला? द्रुपदाचा नाही, दृष्टद्युम्नाचा नाही, त्याच्या आईचा नाही. कोणाचा आवाज आला? द्रौपदीचा. तिष्ठ 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 3 वेळा म्हटलं तिने. तिष्ठ म्हणजे थांब, थांबा. आणि त्याच्यानंतर त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्याला असं वाटलंही नव्हतं असं काही आपल्या अंगावर येईल. तिने म्हटलं थांबा. का? द्रुपदाने विचारलं का? तर ती म्हणे नाहम वरयामी सुतम, मी सुताला सुतपुत्राला वरणार नाही, त्याच्याकरता हा पण वर्ज्य आहे. झाला. सगळ्या सभेत कोलाहल चालू झाला. आणि मग त्यावेळेला 5 पांडव ब्राह्मणाच्या वेशात आले असं वर्णन आहे. ब्राह्मणाचा वेश म्हणजे काय? मी सांगितलं होतं की कुठलेही अलंकार न घालता रुद्राक्षाच्या माळ्या, इथे रुद्राक्षाच्या माळ्या, सगळे ॲब्स 6 ॲब्स झाकलेले आणि असे उभे होते. आणि त्यावेळेला त्यातल्या एका अत्यंत स्मार्ट, अत्यंत सुदृढ अशा व्यक्तीने धर्मराजाकडे पाहिलं नुसतं असं आणि विचारलं. धर्मराज म्हणे गो, जा. त्याने आज्ञा घेतली भगवंताची. आणि कृष्णाने हे बसल्यावरच पहिल्यांदाच याला सांगितलं होतं बलरामाला की अरे आपण जे ऐकलं होतं ते खोटं दिसतं मला, की वारणावतामध्ये पांडव जळून काही मेलेले नाही. हे जे ब्राह्मण जिथे उभे आहेत तिथे या 5 तरुणांना पाहतो. हे ब्राह्मण वाटत नाही, दिसत नाही. मला असं वाटतं की जो आता उठलेला आहे तो हे 5 ब्राह्मण भाऊ आहेत, ते 5ही जिवंत आहेत. मला आनंद आहे. आणि अर्जुन महाराज आले तिथे. अर्जुनाने पहिले द्रुपदाला नमस्कार केला, कोणीही केला नव्हता. महाभारत सांगते एकाही राजाने द्रुपदाला नमन केलं नव्हतं. अर्जुनाने नमन कशाकरता केलं? द्रुपदाची आठवण चाळवल्या जाईल नंतर, की आपण कोणाला मुलगी दिली आहे, की ज्याने आपल्याला हातपाय बांधून नेलं होतं त्यालाच मुलगी देऊन राहिलो. नमन केलं. दृष्टद्युम्नाकडे नमस्कार केला. गेला त्या धनुष्याला प्रदक्षिणा मारली आणि आपल्या गुरुचं स्मरण केलं. त्यावेळेला कृष्ण कोण आहे माहीतसुद्धा नव्हतं त्याला, माहीतसुद्धा नव्हतं. द्रोणाचार्यांचं स्मरण केलं आणि धनुष्य उचललं. एक क्षण, अरे फक्त एक क्षण त्याने, जिच्याकरता आपण आलो आहे तिला कमीत कमी पहिले पाहून तर घ्या. एक क्षण तो द्रौपदीकडे पाहतो. काय जे काय असेल तर ते खाली पाहून ते धनुष्य उचलल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट होतो आणि क्षणार्धात तो बाण सोडतो. पहिलाच बाण डोळ्यात मासा खाली आणि द्रौपदी वरमाला घेऊन येते आणि अर्जुनाच्या गळ्यात वरमाला टाकते अतिशय आनंदाने. तेव्हा तिथे दंगा सुरू होतो. पण दंगा सुरू होण्याच्या आधी त्या लोकांची आल्यावर काय परिस्थिती झाली द्रौपदीमुळे, ती कशी दिसत होती त्यावेळी, हे वर्णन व्यासांनी केलं आहे. मलाही तो मोह आवरत नाही, मी पुरुष आहे. वय किती असो जे आहे ते तुमच्या कानावर ती द्रौपदी कशी होती पडलंच पाहिजे प्रत्येकाच्या कानावर. आणि जे व्यासांनी वर्णन केलं आहे ते वर्णन करतो. आणि आज इथे थांबूया. थोडासा 15-10 मिनटं वेळ झाला. व्यासांनी म्हटलेलं आहे, लक्षात घे, तुझ्या कामाचं आहे. कशी होती हो द्रौपदी, काय होतं तिच्यामध्ये एवढं विषय.
व्यासांचं वर्णन आहे. व्यासांचा एक एक शब्द सोनाराच्या पारडीत तोलून मोजून वापरलेला आहे व्यासांनी. त्यांनी म्हटलेलं आहे, हरिभाऊ आपल्याला देवाने गळाच दिला नाही हो, भांडायचा आहे त्याच्याशी, सध्या नाही, अजून अनेक वर्ष ठेवो मला अशाच गळ्याने. गळाच दिला नाही, काय गाणार आहे, पण ते त्यांनी जे म्हटलं ते सांगतो. ते म्हणतात, सुभगा सुभगा दार्शनियांगी स्वसितायत लोचना. अर्थही सांगणार आहे, लोचना श्यामा पद्मपलाशाक्षी नीलकुंचित मूर्धजा ताम्रतुंगनखी सुभ्रुचा रूपीन पयोधरा मानुषं विग्रहं कृत्वा साक्षात् अमरवर्णिनी नीलोत्पल समोगंधो यस्तया क्रोशात् प्रधावती या बिभर्ति परम रूपम यस्तया नास्तु उपमा भुवी. क्या बात आहे व्यास महाराज. व्यासांच्या प्रतिभेला असाच नेहमी मला उत्साह मिळो. त्यांनी म्हटलं आहे सुभगा, पहिला शब्द सुभगा म्हणजे अत्यंत गुणवंत. दार्शनियांगी म्हणजे आजकाल पंडित याच्यावर असते व्हिडिओने ते काय यंत्र मोबाईलवर प्रोफाईल. अरे दार्शनिक यांगी म्हणजे कुठल्याही दिशेने पहा, सौंदर्यवती दार्शनियांगी. स्वसीतायत लोचना म्हणजे जिचे लोचन अतिशय काय काजळ लावलेले दिसतात. काजळ लावलेलं नाही आहे, नॅचरल आहे, पण तितके आहे. श्यामा, तर या शब्दावर विवेचन आहे माझे श्यामावर. मागच्या वेळेला केलं होतं, आठवेल नाही आठवेल तुम्हाला पण सांगतो. श्यामा म्हणजे श्यामा म्हटल्यावर श्याम म्हणजे आपल्या डोळ्यासमोर फक्त सावळा हाच रंग राहतो. मी बघितलं महाभारतात लिहिलं आहे, श्यामाचा अर्थ व्यासांनी दिला आहे. श्यामा म्हणजे काय, तर श्यामा म्हणजे त्याच्यात लिहिलं आहे त्यांनी की सोनं आणि तांब याचं मिश्रण जसं दिसेल तशी तिची कांती होते. तप्त ताम्र आणि तप्त सोनं यांचं मिश्रण केल्यास ॲलॉय जो रंग येईल तांबूस गोरा रंग फक्त आपल्या देशात 3 ठिकाणीच आढळतो. ताम्र गोरा रंग असणारे एक काश्मीरी, दुसरे आपल्या अमरावतीतही आहे, संघ आहे त्यांचा मोठा आणि प्रोग्राम होतात. ताम्रगोरे म्हणजे शिवाजीराव पटवर्धन, ताम्रगोरे म्हणजे श्याम हा त्याचा अर्थ आहे. तर हे आहे याचं वर्णन तिचं. श्यामाच्या पुढे आहे त्याचं श्याम काय म्हटलं, श्यामाचा अर्थ सांगितला. पुढे आहे त्यांचं, त्यांनी म्हटलेलं की तिच्या केसांचं वर्णन आहे ते. नीलकुंचित मूर्धजा म्हणजे अत्यंत नील वर्ण असलेले केस आणि जे कुरळे आहेत, जे नितंबाचे खाली आलेले आहेत, अशी ती होती. त्याच्यानंतर आहे अमरवर्णिनी म्हटलेलं आहे, म्हणजे सगळ्या स्वर्गातनं जी आलेली आहे, उतरलेली आहे, अशी ती आहे. नंतर आहे नीलोत्पल समगंधो क्रोशात प्रधावती. नीलोत्पल समगंध म्हणजे नीलोत्पल उत्पन्न जे कमळं असतात, निळ्या कमळांचा सुगंध 2 योजन जातो, 1 कोस, म्हणून ते वर्णन दिलं आहे. या बिभर्ती परम रूपम यस्तया नास्तु उपमा भुवी म्हणजे हिच्याप्रमाणे जे
पर म्हणतो आपण, म्हणजे पर म्हणजे वरती स्वर्गातलं जे रूप आहे ते हिचं आहे, हे आपल्या पृथ्वीवरती कुठेही आढळणार नाही, अशी ही द्रौपदी होती. आणि याच सौंदर्यामुळे तिच्यावर अनेक आघात झाले. एवढं बोलतो आणि माझ्या वैखरीला विराम देतो. याच्यानंतरचे पुढचे जे आहे, आणि इथे एक सांगतो, हे त्याच्या गळ्यात माळा घातल्यावर तिथे युद्ध चालू झाले. भगवंत का म्हटलं, भगवंतानी सगळ्या राजे यांच्या विरुद्ध लढत असतात. तिथे युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव भरभर चालले जातात आपल्या आईकडे, की इथे गडबड नको, नाही तर आपलं गुपित कळून जाईल दुर्योधनाला की आपण जिवंत आहोत, अजून काही प्रयोग करेल तो. तर म्हणून ते आईकडे जातात. भीम अर्जुनाच्या मदतीला राहतो. अर्जुनाचं आणि तिथे बाकीच्या राजांचं युद्ध होतं प्रांगणात बाहेरच्या. आणि तिथे दुर्योधन म्हणतो की अरे हा तर खूप तीक्ष्ण बाण मारून आला, काय वेगाने येतात आहे म्हणे याचे बाण या माणसाचे, अर्जुनाचे, याला तूच फक्त तोंड देऊ शकशील. हे कोणाला म्हटलं दुर्योधनाने? सूर्यपुत्र आपली पराकाष्ठा करतात. आणि मग प्रत्येक ठिकाणी अंग चोरपणा भरलेला होता. लहानपणापासून अत्यंत जबाबदारीने सांगून राहिलो, कुठलेही कारण द्यायचे आणि पळून जायचं. त्यांनी सांगतो की आता माझ्या भात्यातले बाण संपले, नाही तुम्ही तुझ्याशी फक्त मला एक विचारायचं आहे म्हणतो, हे ब्राह्मण पुत्रा, तुझा गुरु कोण? ज्याचा गुरु परशुराम आहे त्याला सुद्धा तू निष्प्रभ केलेला आहे, तुझा गुरु कोण आहे? तर अर्जुनाचं आणि भीमाचं उत्तर होतं, म्हणतो हे क्षत्रिय, आमचे गुरु सुद्धा ब्राह्मणच आहेत, एवढं लक्षात घे, एवढं सांगतात. आणि मग ते त्या सगळ्या संतापलेल्या राजे लोकांना भगवान श्रीकृष्ण तिथे येतात बाहेर. बलराम म्हणतात मी येत नाही, मी आलो तर सगळ्यांना 2 मिनटात मी त्यांची खिचडी करून टाकेल, मी येत नाही, तू समजव. आणि कृष्ण समजवत आहेत. अत्यंत धर्माच्या गतीने, अत्यंत पराक्रमीपणे नियम सगळे पाळून या माणसाने हिला जिंकलेला आहे. हिला जिंकल्यानंतर ही त्याला नाकारू शकत होती, तिने नाकारलं नाही त्याला. त्यामुळे यांचा दोघांचा हा परस्पर विवाह आहे. हा तिच्या वडिलांनाही मान्य आहे, तिच्या भावालाही मान्य आहे. आणि आमच्यासारखे जे दुरून धर्माने जाणारे माणसं आहेत त्यांनाही माहिती आहे. तेव्हा यांचं लग्न उरकून टाका. आणि यानंतरचं आहे ते आपण उद्या संध्याकाळी 6ला बघू. अनवधनाने कोणाच्या भावना माझ्या कुठल्याही शब्दामुळे मर्यादा भंग केला असं जर वाटलं असेल माझ्या शेवटच्या श्लोकामुळे, मला मोह झाला हो सांगायचं. अरे ती द्रौपदी कशी होती माहीतच नाही या लोकांना. अरे कोणी वाचलेलंच नाही आहे ना, काय माहीत राहणार आहे. होती मुलीसारखी मुलगी, तिच्याकरता एवढे भांडणं, जिच्यामुळे एवढं सगळं महाभारत घडलं, ती काय आहे त्याचं वर्णन व्यासांना सुद्धा मोह झाला सांगायचा. तर मला हो नाही, व्यास विवाहित होते बरं, व्याससुद्धा विवाहित होते. त्यांच्या मुलाचं नाव मी सांगितलं, शुक महाराज, जे लहानपणापासून विरक्त होते, वैराग्य मूर्ती होते, ते लगेच चालले गेले घरदार सोडून आपलं. तर असे हे व्यासमुनी यांनी लिहिलेला जय नावाचा इतिहास, यांच्या 4 शिष्यांनी अनेक संहितांमध्ये प्रसिद्ध केला त्यांनी. त्याच्यातली सगळ्यात जास्त संहिता जी चालली ती वैशंपायनाची. कारण जे वर्णन आहे महाभारताचं ते वैशंपायन जनमेजयाला, म्हणजे अर्जुनाच्या नातवाला ते सांगतात ही कथा, तिथून ही चालू होते आहे. तर ते आपण आज घेतलं. आणि या कथेची थोरवी अशी आहे, मी मगाशी सांगितलंच की यदि हस्ती तदन्यत्र यज्ञे हस्ती न तत्क्वचित. म्हणजे जे महाभारतात आहे तेच सगळीकडे तुम्हाला सापडेल. कुठलंही शास्त्र म्हणा, कुठलंही ज्ञान म्हणा,
कुठलंही म्हणा अस्त्रविद्या शस्त्रविद्या जे आहे तेच सगळ्या जगात आहे, महाभारतात नाही अशी एखादी गोष्ट क्वचितच तुम्हाला कुठे मिळेल असं शास्त्रकार सांगतात. एवढं बोलतो आणि माझ्या वैखरीला विराम देतो. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं आणि वैखरीला विराम देण्याच्या पूर्वी 2 शब्द कौतुकाचे. माझ्या आधीच्या ज्या 2 कन्यका होत्या त्यांच्या वडिलांनी, माहीत नाही मला, इथे 1 जण होते, दुसरे होते की नाही ते माहीत नाही मला, त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्या उद्याच्या प्रवचनकार कीर्तनकार नक्की होऊ शकतील, कारण सगळ्यात मुख्य असतं ते स्टेज डेअरिंग. आमच्याकडे 3 ओळीचं आभार वाचन करण्याकरता लोक हरिभाऊ लिहून आणतात 2 ओळी. मला खूप आनंद झाला त्या मुलींना. मी बरोबर आलो होतो, थोडासा वेळ झाला मला यायला, 5ला नाही मिळालं, पण मी ऐकलं त्यांचं पूर्ण, दोघींचंही ऐकलं. छान बोलल्यात, सुंदर बोलल्यात. फक्त जो अनुभव येतो त्याने ती वैखरीची प्रगल्भता येते, ती आत्ता तुम्ही पण त्यांचं हे चालू ठेवा, दरवर्षी त्यांना ठेवा. दरवर्षी मी त्यांना बक्षीस देईन नक्की, हे माझं वचन आहे, जोपर्यंत मी जिवंत राहीन. आणि जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत हरिभाऊ तुम्ही मला बोलवाल इथं. असो, अंतःकरणाने माफ करा मला जर काही माझ्या हातून अनवधान आणि कोणाबद्दल, मुख्य म्हणजे कर्णाबद्दल, मला काय माहीत, कर्ण आला की माझं रक्त पेटून उठते की किती खोटेपणा त्याच्यावर लिहिला इतक्या लोकांनी. सगळ्यात माझं शत्रुत्व आहे, मी तर काही तिथे जाऊ शकणार नाही त्याच्यापर्यंत, कारण तो असेल स्वर्गात लिहिणारा, आणि माझी तर जागा स्वर्गात नाहीच आहे, नरकातच आहे. नरकात तर काही मृत्युंजयकार सावंत भेटणार नाही मला, गोनी दांडेकरही भेटणार नाही, सद्गुरुदास महाराजही भेटणार नाही नागपूरचे. त्यांच्याशी वाद खूप माझे प्रेमी आहेत, ते त्यांच्याशी गोष्टी होतात. मग त्यांना म्हटलं मला फक्त मूळ संहिता दाखवा याची, तुम्ही जे लिहिलं आहे ते कुठल्या आधारावर लिहिलं आहे दाखवा. आणि कृपा करून लक्षात घ्या, पहिलाच दिवस आहे. आपल्या इथे अत्यंत सुंदर ॲक्टर, म्हणजे खूपच सुंदर आख्यान करणारे होते, ते आज नाही आहेत, पण त्यांनाही नागपूरला माफी मागायला लावली होती स्टेजवर. हे डिंग मारण्याची नाही आहे, स्वतःच्या मर्यादा संहितेच्या लिहिलेल्या महाभारताच्या किंवा रामायणाच्या उल्लंघू नका, जे आहे तेच सांगा, खोटं बोलू नका. पण लोक खोटं लिहितात. त्यांनी रंगवलेलं आख्यान होतं ते जांभूळ आख्यान, अत्यंत दरिद्री, अत्यंत कर्मदरिद्री विचार. अरे जिचं वर्णन शास्त्रकारांनी पूर्ण आत्तापर्यंत, किती युग होऊन गेले, आता कलियुग चालू आहे, सत्ययुगापासून आतापर्यंत हरिभाऊ फक्त 5च पतिव्रतांचं वर्णन आहे, त्याच्यात त्या द्रौपदीचं वर्णन आहे. आणि तिला तुम्ही कर्णावरती ती आसक्त होती असं लिहिता. तिघांवर माझा आक्षेप आहे याच्यात. एक दुर्गाबाई भागवत, त्यांना नमस्कार आहे आदरयुक्त, पण लिहिताना त्या स्वतः स्त्री होत्या, विसरून गेल्या. दुसरं युगांतकार इरावतीबाई कर्वे, सगळे मेले लेखाचे. आमचं दुर्दैव असो की आम्ही या फील्डमध्ये फार उशिरा आलो. वाचन होतं त्याही वेळेला कळत होतं की चुकीचं आहे लिहिलेलं, कुठेच नाही आहे महाभारतात. वाचन होतं महाभारताचं पूर्ण लहानपणापासून. कारण माझा एक अत्यंत जवळचा मित्र, ज्याचं नाव केशवराव कोलवाडकर, माझा बाप, तो मला प्रत्येक गोष्ट सांगायचा. तेव्हापासून वाचन होतं. तर असं कुठेही काही नाही आहे. कर्णाचा द्रौपदीचा अर्थोअर्थी एखाद्या शष्पा एवढाही संबंध नाही आहे त्याचा, हे काढून टाकत. एवढं बोलतो, वेळ झाला. मला बोलायची होती खतखत मनातली, ती ओकून टाकली एकदाची. आता उद्यापासून आपले पूर्ण जे आहे ते भगवंतावर केंद्रित राहील, हे लक्षात घ्या. येथे जमलेले उपस्थित राहिलेल्यांनी माझं शांतपणे ऐकलं आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि आता
हे आजचे पहिलं पुष्प येथे विराम देतो. सगळ्यांनी या बालकावर चुका झाल्याबद्दल क्षमा करावी.